जर हा चॅप्टर तुम्हाला बोर्ड एक्झामच्या नुसार कंप्लीट करायचा असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, कारण एका तासात चॅप्टर मधले सगळे आयएमपी क्वेश्चन, सगळे आयएमपी टॉपिक मी करून देतो. बट या टॉपिक मधले मोठे मोठे क्वेश्चन तुम्हाला करावेच लागतील, कारण या चॅप्टरवर बऱ्याच वेळेस थोडे मोठे क्वेश्चन येतात. थोडे मोठे म्हणजे 5 लाईन 6 लाईन एवढा आन्सर असणारच आहे. म्हणून पूर्ण डिटेलमध्ये चॅप्टर एका तासात फक्त तुमचं काम एवढं आहे की जेवढं सांगतो तेवढं सोबत सोबत लिहून घ्या, कारण नोट्स काढल्याशिवाय या चॅप्टर मधलं तुम्हाला काहीच जमणे नाही. आयएमपी मी मधामधात देत राहील. चला मग चॅप्टरचं नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट. याच्यात डिझास्टर सोबत बाकीच्या गोष्टी पण ऍड ऑन केलेल्या आहे. थोड्या थोड्या बघू. सगळ्यात पहिले डिझास्टर बद्दल क्वेश्चन दरवर्षी येतो की व्हॉट इज डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय? तर डिझास्टर म्हणजे काय? एखादी गोष्ट जी सडन होते, म्हणजे आपल्याला माहिती नाही, अचानक होऊन जाते आणि त्याच्यामुळे खूप सारं नुकसान होते. कशाचं? तर ह्युमन लाईफचं किंवा कोणत्याही लाईफचं, आणि दुसरी गोष्ट प्रॉपर्टीचं. अशा गोष्टीला आपण डिझास्टर म्हणतो. मग सिंपल साधी डेफिनेशन छापायची. चला पटकन सांगा डेफिनेशन काय लिहाल. तर अ डिझास्टर इज अ सडन इव्हेंट, कोणती अचानक घडणारी गोष्ट, कॉझिंग सिग्निफिकंट लॉस, ज्याच्यामुळे खूप सारं नुकसान होते. कशाचं? ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. संपलं. किंवा युनायटेड नेशन्स डिफाइन्स, युनायटेड नेशनची एक डेफिनेशन आहे की सडन इव्हेंट दॅट लीड्स टू द ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. सेमच आहे दोन्ही, कोणती लिहासारखंच. चला मग एवढी गोष्ट लक्षात राहील. आता तुम्हाला जर कोणी विचारलं एक्झाम्पल काय डिझास्टरचे, डिझास्टर म्हणजे काहीतरी आलेलं नुकसान होणारी गोष्ट, म्हणजे भूकंप आहे, चक्रीवादळ आहे, अजून काय सरे, पूर आहे, कधी कधी दुष्काळ पडतो, कधी कधी बॉम्ब स्फोट होतो. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? डिझास्टर मध्ये येतात. तर मग एक्झाम्पल लिहून टाकायचे की लाईक सायक्लॉन इन ओडिशा, किंवा अर्थक्वेक इन गुजरात अँड लातूर, फ्रिक्वेंट सायक्लॉन इन कोस्टल आंध्र प्रदेश. मग हे झाले एक्झाम्पल. जे नुकसान होणाऱ्या गोष्टी घडतात त्या सगळ्या डिझास्टर मध्ये येतात. मग सिंपल डेफिनेशन एक्झाम्पल एवढे लक्षात ठेवले, बस झालं. हे पेज इथं संपलं. आता पुढे बघा. डिझास्टर बद्दल तुम्हाला मोस्टली क्वेश्चन आतापर्यंत जेवढे आले ते या पेजवर आले. एक एक मागचे क्वेश्चन जास्त मोठे आलं होतं. टाइप ऑफ डिझास्टर विचारतात, किंवा एखादं डिझास्टर देतात आणि सांगतात हे कोणत्या टाइप मध्ये येतो, मॅनमेड येतं की नॅचरल मध्ये येतं, शॉर्ट टर्म मध्ये येतं की लॉंग टर्म मध्ये येतं. तर समजा टाइप ऑफ डिझास्टर मध्ये दोन टाइप आहे मेन. एक असतो नॅचरल डिझास्टर, एक असतो मॅनमेड डिझास्टर. नॅचरल डिझास्टर म्हणजे असे की जे आपण करत नाही ते ऑटोमॅटिक होतात, तशाला म्हणतात नॅचरल डिझास्टर. कोणकोणते आहे नॅचरल डिझास्टर पाहून घ्या. मग फ्लड्स, पूर येतो. पूर आपण थोडी येतो की कोणाचं बॉटल भर पाणी सांडलं पूर आला, ते देवाची करणी आणि नदीत पाणी, अशी गोष्ट आहे. फॅमाईन, फॅमाईन म्हणजे दुष्काळ. ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ. ओला दुष्काळ म्हणजे एखाद्या ठिकाणी एवढं पाऊस पडतो, एवढा पाऊस पडतो की त्या वर्षी काहीच पिकत नाही. कधी कधी एवढं म्हणजे सुखा पडतो की पाऊसच पडत नाही, त्या वर्षी काही पिकत नाही. मग या दोन्ही गोष्टीला म्हणतात वेट फॅमिन किंवा ड्राय फॅमिन. सायक्लॉन चक्रीवादळ, अर्थक्वेक भूकंप, व्होल्कॅनो काय ज्वालामुखी. या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? नॅचरल डिझास्टर मध्ये, ज्यामध्ये आपला काहीच हात नाही. कॉज बाय नॅचरल फिनॉमिनॉन. बट काही डिझास्टर असे आहे जे आपणच करून आणतो. मॅन मेड डिझास्टर रिझल्टिंग फ्रॉम ह्युमन ऍक्शन, आपल्यामुळे होतो. पहिला एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, पर्यावरणाचा ऱ्हास, नुकसान आपल्यामुळेच होत आहे. इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, कंपनीमध्ये कुठं काही ऍक्सिडेंट होतात, मग ते पण. नंतर डिफॉरेस्टेशन याच्यामध्ये येतं. आणखीन दोन चार याच्यामध्ये दोन क्या, ते बॉम्ब ब्लास्ट, ते पण डिझास्टरच आहे. कोणाचा आहे? मॅनमेडच आहे. मग ज्या गोष्टी नेचर करतं त्याला नॅचरल मध्ये टाकायचं, ज्या गोष्टी आपण घडून आणतो त्याला मॅनमेड मध्ये टाकायचं. जमेल? सोपं आहे. चलो आता दोन टाईप आणखीन पडतात. एक असतो शॉर्ट टर्म, एक असतो लॉंग टर्म. एक असा डिझास्टर जो आला की खूप वेळ चालतो, एक असा असतो की जो पटकन येतो पटकन संपून जातो. लाईक भूकंप. भूकंप असा आहे का 8 दिवस भूकंप चालला आमच्याकडे, अशी गोष्ट असते. येते 2 मिनिटात 3 मिनिटात धिगाने धिगाने सगळं खराच. मग लक्षात ठेवा की इमिडिएट इम्पॅक्ट, पटकनी इम्पॅक्ट होतो. आणि रिकव्हरी इज ऑफन क्विकर, आणि रिकव्हरी पण पटकन येऊन जाते. लाईक सायक्लॉन किंवा अर्थक्वेक. भूकंप आला किंवा चक्रीवादळ आलं तर आत येतं, इम्पॅक्ट टाकतं, निघून जातं. पण आता लॉंग टर्म डिसीज कोणते? डिसीज नाही, डिझास्टर कोणते आहे? तर लक्षात ठेवा की जे इफेक्ट ग्रो अँड पर्सिस्ट ओव्हर अ टाइम, याचा इफेक्ट राहतो आणि खूप दिवस राहतो. लाईक फॅमाईन. दुष्काळ, दुष्काळ काही एका दिवसाचा नसतो. 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष, काहीतरी अचानक सुखा पडतो किंवा खूप पाऊस पडतो तेव्हा दुष्काळ पडतो. नंतर कोणता आहे? डेझर्टिफिकेशन. डेझर्टिफिकेशन म्हणजे एखाद्या ठिकाणी रेती येऊन 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 सगळा तिथं डेझर्ट तयार होऊन जाईल, त्याला डेझर्टिफिकेशन म्हणतात. मग रातोरात रेती उडून येत नाही, ती धीरे धीरे हळूहळू येत असते, सरकत असते. नंतर काय? ओशिएनिक राईज, समुद्राचं पाणी वाढणे. पाणी माहिती आहे ना,
तिकडे बर्फ आहे, तो बर्फ पिघळतो, मग समुद्रातलं पाणी वाढते, मग थोडं थोडं पाणी पुढे सरकते. मग एकखट्ट पाणी सरकत नाही पुढे, की 10 फूट पाणी पुढे सरकलं, ते धीरे धीरे 1-1 सेंटीमीटर 2-2 सेंटीमीटर पुढे येत राहतं आणि त्यामुळे ओशनिक राईज होतो. मग आता हे काही शॉर्ट टर्म झाले, काही कसे झाले लॉंग टर्म. आता याच्या बाहेरचे टाईप येतील नाही, याच्यावरच फिरून फारून मागे पुढे क्वेश्चन विचारतात. मग याचे सगळे टाईप पाठ करून ठेवा. याच्या पुढे बी एक टाईपचा चार्ट आहे, तो चार्ट मधून मोस्टली क्वेश्चन घेतात ते बघा. चला पहा, इफेक्ट ऑफ डिझास्टर पुढे पण आहे, बट जर 2 मार्क्ससाठी इफेक्ट ऑफ डिझास्टर आलं तर प्रॉपर 4 पॉईंट लिहिजा की इफेक्ट ऑफ डिझास्टर मेनली 4 गोष्टीवर होतात. सगळ्यात पहिले इकॉनॉमी. इकॉनॉमी म्हणजे रे, तर इकॉनॉमीचा अर्थ होते अर्थव्यवस्था, आर्थिक व्यवस्था. तर लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा डिझास्टर येतो, काहीतरी मोठी गोष्ट आपदा येते, तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त नुकसान इकॉनॉमीलाच होतं. कारण सगळ्या गोष्टी सोडून तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं, त्यामुळे पैशाचं नुकसान होते. लाईक युद्ध झालं समजा, डिझास्टर आहे ते पण, तर पूर्ण देशाची इकॉनॉमी पळून जाते. मग डॅमेज टू डिझास्टरमुळे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे बिल्डिंग असतील, कन्स्ट्रक्शन असेल, सगळ्याला डॅमेज होतो. लॉसेस ऑफ लाईव्हहुड, सगळ्या जीवनावश्यक सगळ्या गोष्टी असतील त्याचं नुकसान होतं आणि त्याच्यामुळे इकॉनॉमीवर ताण येतो. दुसरी गोष्ट सोशल. सोशल म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ पॉप्युलेशन. आता समजा एखाद्या ठिकाणी पूर आला आणि सगळं पाण्याखाली गेलं, मग तिथचे लोक उचला लागतात, दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाका लागतात. मग त्यामुळे सोशल लाईफ डिस्टर्ब होऊन जाते, स्कूल कॉलेज सगळं 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 बंद पडून जाते. डिस्ट्रप्शन ऑफ डेली लाईफ म्हणजे तुमचं दैनंदिन जीवन पूर्ण अर्थव्यवस्था म्हणजे अस्तव्यस्त होऊन जातं. नंतर बघा, तिसरी गोष्ट लिहायची कल्चरल अँड पॉलिटिकल. लॉस ऑफ द हेरिटेज, ज्या आपण आपल्या काय म्हणतात त्याला पौराणिक वास्तू आहे त्यांचं नुकसान होतं. अँड चॅलेंज इन गव्हर्नन्स. त्या सगळ्या गोष्टी मेंटेन करता करता सगळे चॅलेंज येतात, मग त्या गोष्टी मेंटेन होतच नाही परत कधी. जर समजा आपण बघा, तुम्हाला माहिती ढगफुटी झाली होती तिकडे, कुठे झाली होती, त्याच्यावर पिक्चर पण आहे, केदारनाथ साईडला, ती गोष्ट आठवते. मग किती मोठे खूप साऱ्या गोष्टीचे नुकसान एकटे झाले, मग त्या गोष्टी होतातच. नंतर लिहायचं चौथंवाला एन्व्हायरमेंटल लॉस, डिग्रेडेशन अँड इम्बॅलन्स ड्यू टू डिझास्टर. आता एन्व्हायरमेंट मध्ये पण खूप सारे नुकसान होतात, कारण सगळ्या गोष्टी वाहून जातात त्या एरियातल्या. तर झाडं हे ते नुकसान, ते प्राण्यांचं नुकसान, मग सगळ्या गोष्टीचं नुकसानच आहे. मग 4 पॉईंट लक्षात ठेवायचे समोरचे, त्याच्या मागे थोडं थोडं वाक्य लिहिलं तरी तुमचे 2 मार्क्स पक्के होतात. मग इफेक्ट ऑफ डिझास्टर इथं पण आहे, पुढे पण आहे. हे आहे कॉमन इफेक्ट. कॉमन इफेक्ट समजतात ना, की हे सगळ्यांना चालतात. पण याच्या पुढे काही काही वेळेस तुम्हाला काय करतात, फक्त विचारतात की फॅमाईनसाठीच इफेक्ट सांगा किंवा अर्थक्वेक साठी इफेक्ट सांगा. मग स्पेशल साठी इफेक्ट विचारले तर त्याचे वेगळे लिहायचे. हे जर कंबाईन विचारले तर हे 4 लिहायचे. आता हा वाला चार्ट लक्षात ठेवा, या चार्टला मोस्ट आयएमपी करा, कारण दरवर्षी याच्यावर 1 किंवा 2 मार्क्सचा आयएमपी क्वेश्चन येतात. चार्ट दिसताना सोपा दिसतो, पुराचा पुरा चार्ट एक्झाम मध्ये येत नाही, बट कोणत्या टाइप मध्ये कोणता डिझास्टर होतो ह्या गोष्टी विचारतात. बघा, डिझास्टरचे टाइप ऑफ डिझास्टर कोणकोणते आहे, एक जिओ फिजिकल आहे, दुसरा कोणता आहे बायोलॉजिकल, आणि तिसरा आहे मॅनमेड. हे 2 नॅचरल सारखेच आहे, हा तिसरा मॅनमेड. आता हे 3 डिझास्टर जर आले तर याच्यात पण सब टाइप आहे. जिओ फिजिकल मध्ये 2 येतात, एक जिओलॉजिकल येतो आणि एक ऍटमॉस्फेरिक येतो. जिओ फिजिकलचा अर्थ लक्षात ठेवा, जिओ हा शब्द आला की रिलेटेड टू अर्थ. आता अर्थ शब्द आला की अर्थवर पण एक जमीन आहे, जमीनच्या रिलेटेड, किंवा अर्थवरती ऍटमॉस्फिअर आहे, मग ऍटमॉस्फिअरच्या रिलेटेड. 2 पैकी जर जमिनीच्या रिलेटेड असलं तर त्याला म्हणतात जिओलॉजिकल, आणि जर एअरच्या रिलेटेड असलं तर त्याला काय म्हणतात ऍटमॉस्फेरिक. मग जेवढे पण तुम्हाला अर्थ रिलेटेड सापडतील ते सगळे जिओ फिजिकल म्हणून टाकायचे. त्यातले जमीन रिलेटेड जिओलॉजिकल आणि हवे रिलेटेड असले तर ती ऍटमॉस्फेरिक. एवढं राहील लक्षात. मग आता पहा कोणकोणते आहे त्याच्यामध्ये, तर अर्थक्वेक आहे कारण तो जमिनीमध्ये येतो, व्होल्कॅनो जमिनीत येतो, सुनामी समुद्रात म्हणजे जमिनीवरच येते, लँडस्लाइड ते पहाडावरची माती घसरणे सगळी ते पण याच्यावर येतो, लँडफॉल पण त्यात येतो, इरोजन माती दगड वाहून जाणे ते पण, अल्कलायझेशन फ्लडिंग, ज्याही गोष्टी जमिनीवर येतात त्या सगळे जिओलॉजिकल याच्यात टाकायचे. आता ज्याही गोष्टी हवेमध्ये येतात, हवेने कोणकोणते येतात, कोल्ड अँड हॉट वेव्स. अचानक एखाद्या वेळेस खूप थंडी पडते, आपल्याकडे कमी पडते पण काही काही देशात खूप जास्त थंडी पडते, मग कोल्ड आणि हॉट आणि कोल्ड वेव्ह, लाटची लाट येते थंडीची किंवा उष्णतेची, तर ते. नंतर स्नो स्टॉर्म पण हवेतच येत असतो. नंतर स्नोफॉल बर्फ पडणे हवेत, सायक्लॉन जर चक्रीवादळ आलं तर ते पण हवेत, हिल स्टॉर्म, नंतर काय ड्रॉट, फ्लड, काय मेटेओराइट आला किंवा सनस्पॉट झाले. आता मेटेओराइट मध्ये दगड गिगड येत नाही का वरून, ते पडणे हे करणे, हे ज्याही गोष्टी हवेतून येतात ह्या सगळ्या गोष्टी कशात टाकायच्या, ऍटमॉस्फेरिक पण टाकायचे. आता 2 झाले. आता बायोलॉजिकल. बायोलॉजिकल म्हणजे असे जे सजीवांशी रिलेटेड आहे. या पहिल्या 2 मध्ये कोणी सजीवांशी रिलेटेड नव्हतं. बायोलॉजिकल म्हणजे सगळे सजीवांशी रिलेटेड. मग एक अॅनिमल वाले घ्यायचे आणि एक प्लांट वाले घ्यायचे, तर जेवढेही प्लांट असतील ते याच्यात, अॅनिमल असतील ते याच्यात. आता प्लांट मध्ये काय, फॉरेस्ट फायर,
झाडांना आग लागली जंगलामध्ये तर ते यायचं प्लांटमध्ये टाकायचं. फंगल डिसीजेस स्प्रेड झाले खूप सारे तर ते बी कशामध्ये टाकायचे, प्लांटमध्ये. वीड गवत होतं खूप सारं ते पण त्याच्यामध्ये, ऍक्वॅटिक कॅरेट ग्रास हे सगळे सगळे कशामध्ये जातील, सगळे बायोलॉजिकल मध्ये जातील, बट प्लांट. आता हेच जर कोणते अॅनिमलला झाले तर सगळे सगळे अॅनिमल मध्ये टाकायचे. जसं इन्फेक्शियस व्हायरस, आज जसं कोविड आला होता, डिझास्टरच होतं, मग ते कसं अॅनिमल आणि बायोलॉजिकल मध्ये जाईल. नंतर बॅक्टेरिया किंवा क्लोरेला, मलेरिया, हेपेटाइटिस, प्लेग, कोरोना हे सगळे जेवढे बी असतील, इन्सेक्ट बाईट, मग हे पॉइझनस अॅनिमलचा बाईट, हे सगळेचे सगळे जेवढे डिझास्टर आहे हे सगळे कशात जातील, बायोलॉजिकल मध्ये, अॅनिमल मध्ये. मग लक्षात ठेवा, अर्थ, जिओलॉजिकल, सजीव, बायोलॉजिकल. आता शेवटचं मॅनमेड. मॅनमेड म्हणजे जे आपण करतो ते वाले वेगळे, हे सगळे ऑटोमॅटिक होणारे होते. आता मॅनमेड मध्ये कोण कोण येतात, मॅनमेड मध्ये एक येते अननोन, की जे आपल्याला माहिती नव्हतं झालं, आणि एक जबरदस्ती जाणून बुजून केलेली गोष्ट. आता जे आपल्याला माहिती नव्हतं ते कोणकोणते आहे, तर पॉइझनस गॅसेस. आता एखादी कंपनी आहे मोठी जिथं गॅसेसचा यूज होतो बट तो गॅस लीक झाला, मग तिथं इश्यू होऊ शकतात, मग पॉइझनस गॅसेस लीक. ऍटॉमिक टेस्ट, ऍटॉमिक टेस्ट करता करता काहीतरी प्रॉब्लेम झाले तर ते अनप्लॅन ऍक्शन, ऍक्सिडेंट, काहीतरी समजा कुठेही चुकून ऍक्सिडेंटल केस झाली तर हे सगळे येतं अननोन मध्ये. आता नोन, इंटेन्शनली कोणत्या गोष्टी केल्या जातात त्याला इंटरनॅशनल पण म्हटलंय त्यानं, पण हे इंटेन्शनलीच म्हणायला, की जाणून बुजून केलेल्या गोष्टी कोणकोणत्या आहे, वॉर. अचानक होते का, की असंच दोन जण चाललो तो वॉर झाली, बिलकुल नाही, हे जाणून बुजून काहीतरी घडून आणलेली गोष्ट आहे. फायर, बॉम्ब ब्लास्ट, नंतर काय फोर्स मायग्रेशन, जबरदस्ती लोकांना हलवणे, नंतर काय टेररिझम, रेप्स, चाइल्ड लेबर, ह्या सगळ्या गोष्टी मॅनमेड मध्ये येतात. मग आता तुम्हाला काय करतील माहिती का, दरवर्षी एक क्वेश्चन दरवर्षी येतो, एक कोणता तरी डिझास्टर द्या, आयडेंटिफाय द टाईप, मग त्याचा टाईप आयडेंटिफाय, मग ते मॅनमेड येतं, बायोलॉजिकल येतं की जिओलॉजिकल येतं. मग अर्थ, सजीव, आणि हे कोणतं मॅनमेड, ह्या तीन गोष्टी अलग अलग ठेवायच्या, राहतील लक्षात, एकदा वाचून घ्या, लक्षात राहतात ते. चलो पाहता, आता याच्या पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, मी 4 डिझास्टर घेतले, या 4 डिझास्टरवर दरवर्षी फिरून फिरून क्वेश्चन येत आहे. या 4 डिझास्टरमुळे काय इफेक्ट होतो ते तुम्ही पाठ करूनच घ्या. मी मस्त छान पॉईंट काढलेले आहे, तेवढे लक्षात ठेवायचे, कारण कसं आहे, या 4 डिझास्टर पैकी 2 डिझास्टर दरवर्षी कुठं ना कुठं विचारत आहे. मग लक्षात ठेवा, पहिलं फ्लड आहे, फ्लड झाल्यावर दुसरं कोणतं आहे, फॅमाईन म्हणजे दुष्काळ, ते झाल्यावर तिसरं कोणतं आहे, अर्थक्वेक, आणि एक आणखी नसेल, कोणता आहे, फॉरेस्ट फायर. या 4 पैकी कोणतं ना कोणती गोष्ट तुम्हाला दरवर्षी 1 किंवा 2, 2 मार्गाला, 2 किंवा 3 विचारले तर 3 मार्गाला हे कंपल्सरी विचारत आहे, की त्याचे इफेक्ट काय होतात, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फॉलोइंग डिझास्टर्स, आणि त्याच्यामध्ये हे 3-4 नावं देतात. तर लक्षात ठेवा, जर फ्लड आलं तर तुम्हाला काहीतरी शब्द मनाने लिहिता येतात, फक्त हे समोरचे पाठ करून ठेवा, कारण हे समोरचे जर तुमचे पाठ असले तर मग टेन्शन नाही. आता बघा, सगळ्यात पहिलं काय, लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. आता हा वाला पॉईंट तुम्ही प्रत्येक याच्यात लिहू शकता, कारण कोणतेही डिझास्टर आलं की लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी होणारच आहे. दुसरी गोष्ट डिस्प्लेसमेंट, काही काही याच्यात डिस्प्लेसमेंट करावं लागू शकतं तुम्हाला लोकांची. तिचं स्प्रेड ऑफ डिसीजेस, आणि चौथं कोणतं आहे, डॅमेज टू क्रॉप अँड लिव्हलीहूड, नंतर एन्व्हायरमेंटल डॅमेज. आता याच्यातले काही पॉईंट असे आहेत जे दोन्ही तिन्ही याच्यात कॉमन असतील, मग तुम्ही हे बनवताना आताच नोट्स बनवून घ्या की याच्यापैकी काही ना काही येणार आहे. आणि महत्वाची गोष्ट, चारही याच्यातले कॉमन पॉईंट वरती लिहा, की कोणतंही येऊ हे 2 पॉईंट तर कॉमनच आहे, मग उरले किती पॉईंट लिहायचे, फक्त 2, मग तेवढे विचार करून लिहून टाकायचे. चलो आता पटापट वाचरावा सांगतो, तेवढं ऐकून घ्या, की जर पूर आला, महापूर आला तर काय होईल, तर ड्रॉइंग, डिस्ट्रक्शन ऑफ होम्स अँड बिलॉंगिंग, सगळं घरातल्या वस्तू आणि घर पाण्याच्या खाली डुबतं. नंतर डिस्प्लेसमेंट, पीपल आर फोर्स टू लिव्ह दिअर होम्स, लोकांना जबरदस्ती आपल्या घर सोडून बाहेर जावं लागतं, कारण घर डुबल्यावर त्यात थोडी राहणार आहे. नंतर कंटॅमिनेटेड वॉटर कॉजेस इलनेस लाईक क्लोरेला, आता सगळीकडे जर तेच पाणी घुसले आणि तेच पाणी जर पिण्यामध्ये आलं तर काय होईल, त्याच्यामुळे बिमाऱ्या होतात पाण्यावाल्या, मग आता ते पहिले डिसीजेस स्प्रेड होतात, बिमाऱ्या. नंतर फार्म्स अँड बिझनेसेस आर रुइन, सगळे शेती खराब होते, सगळे तिथचे बिझनेसेस, लोकल बिझनेस, दुकान आहे ते सगळं सगळं त्याही गोष्टी खराब होऊन जातात. शेवटचं सॉइल इरोजन, तिथची माती वाहून जाते. नंतर लॉस ऑफ फर्टाईल लँड, त्यामुळे आता मातीच नाही राहिली तर जमिनीची सुपीकता चालली जाते. आणि हार्म टू अॅनिमल, आणि यांना पण नुकसान होते अॅनिमल्सला, कारण तुम्हाला माहिती आहे सगळे अॅनिमल जवळपास बांधलेले असतात, पूर आला काही आला तर एक तर हे वाहून जातात किंवा ते डुबून मरतात, दोन्ही याच्यात नुकसानच आहे. मग आता हे पॉईंट मी जसे काढून ठेवले तसे जर तुम्ही प्रॉपर लिहिता यातले 3 पॉईंट 4 पॉईंट तर ऑटोमॅटिक मार्क्स भेटतात. पण तुम्ही जर हे कुठच्या कुठं वाक्याचे वाक्य लिहिसान पेपरात, तर जर तुम्हाला विचारलं व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फ्लड, पण तुम्ही त्यात पॅराग्राफचा पॅराग्राफ लिहिला तर तुम्हाला 2 पैकी 2 कोणीच देणार नाही, कारण ते मार्क्स काटणारच. पण तुम्ही प्रॉपर 4 पॉईंट लिहिले, तुम्हाला त्याला 2 मार्क्स देणंच आहे. मग हे पॉईंट काढण्याचा अर्थ तेवढाच आहे. याची पीडीएफ मी तुम्हाला प्रवीण सिरा ऍप्लिकेशन
प्रवीण सिरा टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल, त्याची लिंक असेल डिस्क्रिप्शन मध्ये कुठेतरी, ते पाहून घ्या. समजलं? चलो नेक्स्ट बघा. फॅमाईन. फॅमाईन म्हणजे दुष्काळ. दुष्काळ कोणाला पडतो? माणसांना तर पाणी असतं. पाणी कोणाला लागतं? महत्वाची गोष्ट कोण आहे? झाडांना. आता जेव्हा जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा मेन गोष्ट शेतीचं नुकसान होते. शेतीमध्ये जर काही पिकलंच नाही तर लोकांना खाण्याचे वांदे होतात. मग हे मेन गोष्ट लक्षात ठेवा. तर लॅक ऑफ फूड, अन्न कमी पडते. तर क्रॉप फेल. क्रॉप फेल म्हणजे अन्न पिकतच नाही. लीडिंग टू हंगर अँड मॅल न्यूट्रिशन, त्यामुळे भूकमारी वाढते. मग लेकरांचे हाल होतात. मॅल न्यूट्रिशन म्हणजे जे बॉडीला लागणारं न्यूट्रिशन आहे ते प्रॉपर भेटत नाही. नंतर इकॉनॉमिक लॉस. आता जर शेतकरीच नाही काही करू शकले तर सगळीकडे नुकसान आहे, कारण ते मेन गोष्ट आहे. फार्मर्स अँड रिलेटेड इंडस्ट्रीज सफर. सगळ्या जेवढ्या बी शेती आणि शेतीविषयक धंदे आहे ते सगळे बंद पडून जातात. नंतर काय बघा, मायग्रेशन. आता जर एखाद्या ठिकाणी कंटिन्यू 10 वर्ष झाले दुष्काळ आहे, लोक तिथं राहतील का? ऑब्व्हियसली नॉट. ते काय करतील, तिथून जाऊन दुसऱ्या ठिकाणी जातील जिथं काहीतरी फूड अँड वॉटर भेटेल. म्हणून पीपल लिव्ह दिअर होम इन सर्च ऑफ फूड अँड वॉटर. अन्न पाण्याच्या चक्करमध्ये लोक घरं सोडतात. नंतर सोशल प्रॉब्लेम. कॉन्फ्लिक्ट मे अराइज ओव्हर लिमिटेड रिसोर्सेस. आता कसं आहे, वस्तू झाल्या कमी, तिथं लोक जर जास्त असले तर तिथं भांडणं उद्भवतात. मग काय येतो, सोशल प्रॉब्लेम सुरू होतात. आणि लास्ट वाला एन्व्हायरमेंटल डॅमेज तर आहेच, की लँड बिकम बॅरन. जमीन सगळी हे भरते. बॅरन म्हणजे काय म्हणतात त्याला? वसान, बंजर. त्याच्यावर अशी होऊन जाते की त्याच्यात कोणी काही पिकवत नाही, कारण पाऊसच नाहीये. आणि बायोडायव्हर्सिटी डिक्रीज. आणि तिथं झाडच नाहीये तर जैवविविधता कमी होते, म्हणजे बायोडायव्हर्सिटी कमी होऊन जाते. कारण काही काही झाडं नेहमीसाठी संपून जातात, डबल ते उगवतच नाही. आता हे पॉईंट तुम्हाला काढून ठेवणे. बुकमध्ये असेचे असे पॉईंट दिलेले नाहीये. इव्हन बुकमध्ये पॉईंटच दिलेले नाहीये. सो मॅनेज करा, हे पॉईंट लिहून घ्या, पीडीएफ मधून कामात पडतील. चलो आता नेक्स्ट, डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑफ अर्थक्वेक. अर्थक्वेक मुळे काय होतं? तर पहिलं लॉस ऑफ लाईफ अँड इंजरी, की लोक मरतात, इंजरी होतात. प्रॉपर्टी डॅमेज, लोकांचे घरं पडतात. इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज, रोड पडतात, ब्रिज पडतात, जेवढंही असते ते सगळं पडते. इकॉनॉमिक लॉस, लोकांचा पैशांचं नुकसान होतं. नंतर एन्व्हायरमेंटल इफेक्ट. एन्व्हायरमेंटल इफेक्ट म्हणजे भूकंपालाही खूप साऱ्या गोष्टी सोबत येतात. जशी सुनामी येते, जसे लँडस्लाइड होते, दगड खाली पडतात, ह्या गोष्टी भूकंपासोबत ऑटोमॅटिक होत असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लिहायच्या. सिंपल आहे, आपण त्याच्यावर टाइमपास न करता पुढे घेऊन घेऊ. चालेल? चलो शेवटचं, की व्हॉट इज द फॉरेस्ट फायर. हा क्वेश्चन मी का टाकला असेल, कारण एक्झामला आला होता असाचा असा. 2 मार्क्ससाठी आला होता. व्हॉट इज फॉरेस्ट फायर आणि व्हॉट आर इट्स इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट. की फॉरेस्ट फायर म्हणजे काय आणि त्याचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट काय होतात. तर फॉरेस्ट फायर म्हणजे का, जेव्हा पण जंगलामध्ये काहीतरी गोष्टीमुळे अनकंट्रोल्ड आग लागते. अनकंट्रोल म्हणजे जी आपण कंट्रोल करू शकत नाही नंतर, तशाला म्हणतात फॉरेस्ट फायर. मग आता ती फॉरेस्ट फायर लागली की काय होतं, तर ही डेफिनेशन लिहायची. फॉरेस्ट फायर काय? अ फायर दॅट स्प्रेड अनकंट्रोलेबली थ्रू फॉरेस्ट. जंगलामध्ये आग लागते. अँड ग्रासलँड किंवा असे जिथं गवत असते त्याच्यावर आग लागते. ऑफन कॉज बाय नॅचरल फॅक्टर. कधी कधी ऑटोमॅटिक लागते, लाइटनिंग मुळे, वीज पडते तेव्हा, किंवा ऑर ह्युमन ऍक्टिव्हिटी, कारण लोकांचे किडे असतात त्याच्यामुळे लागते. त्याला म्हणतात फॉरेस्ट फायर. आता इफेक्ट ऑफ एन्व्हायरमेंट. आता तुम्ही सांगा, जंगलात आग लागली तर सगळ्यात पहिले कोण मरतील? तर प्लांट्स आणि अॅनिमल मरतील. मग लिहायचं डिस्ट्रॉय प्लांट्स अँड अॅनिमल्स. दुसरी गोष्ट काय? रिलीज हार्मफुल स्मोक अँड गॅसेस. कारण एवढी मोठ्या गोष्टी जर जळतील त्यातून काय निघणार आहे? धूर निघणार आहे. धूर निघला तर हार्मफुल गॅसेस निघतील आणि त्यामुळे सगळी एअरची क्वालिटी खराब होईल. कारण तुम्हाला माहिती आहे, छोटीशी गोष्ट जाळली की एवढ्या मोठ्या गोष्टी होतात. ती किलोमीटरना आग लागते डायरेक्ट, की 2-2, 3-3 किलोमीटर आग लागलेली आहे, तर किती मीटर धूर निघणार आहे. कॉजेस ऑफ सॉइल इरोजन. तिची जमीन खराब होते. आणि लॉस ऑफ न्यूट्रिशन. सगळे न्यूट्रिशन संपतात तिचे. मग त्या जमिनीत परत डबल उगवण्यासाठी पण वेळ लागतो, उगवत नाही चांगल्या गोष्टी. नंतर डिस्टर्ब इकोसिस्टम अँड वाईल्ड लाईफ हॅबिटॅट्स. आता अशा ठिकाणी जिथं आग लागली तिथं सगळं जंगल संपलं. आता तिथं जी वस्ती होती ऑलरेडी, जी याचे प्राणी होते, जंगलातले प्राणी होते, ते तिथं राहू शकत नाही जोपर्यंत परत जंगल उगवत नाही तोपर्यंत. म्हणजे ते सगळं तिथचं हॅबिटॅट, त्यांची वस्ती पूर्णची पूर्ण नष्ट होऊन जाते. अँड कंट्रीब्यूट टू, हा कशाला फोन करत असेल, अँड कंट्रीब्यूट टू क्लायमेट चेंज बाय रिलीजिंग कार्बन डायऑक्साईड. तिथं एवढा कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो की तिथचं वातावरण बदलून जाते. कारण जर पुरं जंगल जळालं तर एवढा कार्बन डायऑक्साईड रिलीज होऊन हवेमध्ये की ऍटमॉस्फिअर चेंज होऊन जाईल. मग हे काही गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील, थोडा वेळ देऊन पाठ कराव्या लागतील, कारण हे एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार आहे आणि याचे पॉईंट कुठंच काढून दिलेले नाही. मग प्रॉपर पॉईंट्स आहे, ही नोट्स वाचायची, काम सगळं भागते. पटापट एकदा कमेंट्स पण टाकून द्या व्हॉट इज फॉरेस्ट फायर म्हणून. जमेल? चलो आता बघा, इथपर्यंत होतं सगळं डिझास्टर. मग सुरुवातीचा पॉईंट सोपा आहे, की डिझास्टर काय असते, डिझास्टरचे टाईप काय आणि डिझास्टरचे इफेक्ट काय होतात, एवढं माहित पडलं की सोपं साधं. आता डिझास्टर जर आलं तर तेव्हा आपण काय करायला पाहिजे,
किंवा डिझास्टर येऊन गेलं की त्याच्या बाद आपण काय करायला पाहिजे, किंवा आपण किंवा गव्हर्नमेंट काय करेल, तर त्या गोष्टीचे काहीतरी फेजेस पाडून दिले आहे की एक असे प्री डिझास्टर फेज, डिझास्टर येण्याच्या पहिलची, मग वॉर्निंग फेज, डिझास्टर जस्ट पायरीवर उभा आहे तेव्हाची, नंतर काय इमर्जन्सी फेज, डिझास्टर येऊन गेला आता इमर्जन्सी फेज, मग रिहॅबिलिटेशन स्टेज, रिहॅबिलिटेशन म्हणजे आता सगळं डिझास्टर येऊन गेलं, सगळं झालं, आता डबल लोकांना प्रॉपर याच्यात आणण्यासाठी, जागेवर आणण्यासाठी, नंतर रिकव्हरी, आता जे नुकसान झालं ते भरून काढण्याची स्टेज, आणि रिकन्स्ट्रक्शन, जेवढं बी तुटफाट व्हायला असेल ते परत करण्याची फेज. या टोटल 6 फेज मध्ये तुमची म्हणजे पुरं डिझास्टर डिवाइड केलेलं आहे. मग डिझास्टरला कशा कोणत्या 6 पॉईंट मध्ये डिवाइड केलं आहे विचारलं तर हे लिहायचं, नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर, तर हे लिहायचे. मधात येईल ते आजूबाजूला 6 पॉईंट देतील की सांगा काय असते, तर प्री डिझास्टर, वॉर्निंग, इमर्जन्सी, रिहॅबिलिटेशन, रिकव्हरी अँड रिकन्स्ट्रक्शन, टोटल 6 पॉईंट आहे. पण बुक मध्ये हे 6चे 6 एक्सप्लेन केलेले नाही, 3च एक्सप्लेन केलेले आहे. आपण पण 3च पाहू. कोणकोणती, फेज ऑफ इमर्जन्सी, नंतर ट्रान्झिशनल फेज अँड रिकन्स्ट्रक्शन फेज, हे 3च पाहायचे जे आपल्याला कॉमन सिटीजन साठी महत्त्वाचे असतात. चलो पटापट एक एक पॉईंट पाहू. तर सगळ्यात पहिला पाहायचा आहे आपल्याला फेज ऑफ इमर्जन्सी. फेज ऑफ इमर्जन्सीचा अर्थ काय होते की आता डिझास्टर आलं, अभी तुम कुछ भी नहीं कर सकते, आता ते आलंय, मग आता तुम्हाला काही ना काही ऍक्शन तर घ्यावीच लागेल. मग त्या इमर्जन्सी मध्ये तुम्ही जी ऍक्शन घेसाल त्याला म्हणतात फेज ऑफ इमर्जन्सी. याच्यात मेन गोष्ट असते इमिडिएट ऍक्शन टू सेव्ह लाईफ. पहिली गोष्ट आहे की जर भूकंप आला तर पडत सुटा की जीव वाचला पाहिजे, बाकी घर गिर हे त्या गोष्टी पाहत बसायच्या नाही. मग मेन गोष्ट काय, लाईफ सेव्ह झाली पाहिजे, या गोष्टीवर मेन फोकस आहे. म्हणून मेन फेज ऑफ इमर्जन्सीचा मेन फोकस कशावर असतो, तो इमिडिएट ऍक्शन टू सेव्ह लाईफ, जीव वाचला पाहिजे. ऍक्शन्स रिक्वायर्ड, याच्यामध्ये कोणकोणत्या ऍक्शन घेतल्या जातात, चला पहा पटापट. तर सगळ्यात पहिली ऍक्शन घेतल्या ते सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन. सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन मध्ये जर भूकंप आलाय तर जे लोक दबले आहेत त्यांना शोधा आणि त्यांना रेस्क्यू करा. रेस्क्यू म्हणजे बाहेर काढा. जर पूर आलाय तर पुरामध्ये जेवढे लोक अडकलेले असतील त्यांना बाहेर काढणे, मग पहिली गोष्ट तिथे चालते. दुसरी, मी तुम्हाला विचारलंच नाही. दुसरी गोष्ट, मेडिकल असिस्टन्स अँड फर्स्ट एड. मेडिकल असिस्टन्स म्हणजे आता जेवढे लोक जखमी झाले असतील त्या लोकांना काहीतरी द्यावं लागेल ना, मग त्यांना फर्स्ट एड किट द्यायची, मेडिकल असिस्टंट द्यायचं, त्यांना बरं करायचं थोडंसं आणि जिवंत करायचं. तिसरी गोष्ट, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस. कम्युनिकेशन सर्व्हिसेस म्हणजे की त्या एरियामध्ये बोलचाल झाली पाहिजे परत. जे सगळं कम्युनिकेशन तुम्ही पाहिलं असेल की जर पूर आला तर सगळे खांबे पडतात, इलेक्ट्रिसिटी बंद होते, मग फोन घेऊन सगळं बंद, मग कम्युनिकेशन सर्व्हिस परत चालू करणे. नंतर चौथी गोष्ट करावी लागते त्यात इव्हॅक्युएटिंग पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया. जर समजा तो एखादा एरिया जिथं काही गोष्टी झाल्या, भूकंप पूर झाला आणि तो एरियात आणखीन डॅमेज होणार असेल तर तिथून लोकांना इव्हॅक्युएट करणे म्हणजे बाहेर काढणे. या चारी गोष्टी याच्यात कराव्या लागतात. मग जर तुम्हाला कोणी विचारलं, कारण हे एक्झाम मध्ये आलं की सांगा व्हॉट आर द ऍक्शन्स टू बी टेकन ड्युरिंग द फेज ऑफ इमर्जन्सी, इमर्जन्सी फेज मध्ये काय काय करतात, तर मग तुम्हाला हे 4 पॉईंट आठवले पाहिजेत आणि लिहिले गेले पाहिजेत. आता असे 4 पॉईंट तुम्हाला बुकमध्ये दिसतील नाही, बुकमध्ये सगळं मिक्सचर आहे, म्हणून 4 पॉईंट प्रॉपर लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा याचा उपयोग काय होतो फेज ऑफ इमर्जन्सीचा, तर बघा क्विक रिस्पॉन्स इन दिस फेज कॅन सेव्ह मॅक्झिमम लाईव्ह. जर प्रॉपर रिस्पॉन्स दिला गेला, लोकांनी हेल्प केली, गव्हर्नमेंटने हेल्प केली, अँड द ग्रॅव्हिटी ऑफ द डिझास्टर कॅन बी असेस्ड, म्हणजे मिनिमाइज केले जाते. म्हणजे जे डिझास्टरमुळे होणारं नुकसान आहे त्याला तुम्ही काय करू शकता, कमी करू शकता. मग सिंपल आहे की फेज ऑफ इमर्जन्सी हे मोस्ट इम्पॉर्टंट फेज आहे, कारण याच्यामध्ये जर प्रॉपर रिस्पॉन्स केला तर डिझास्टरमुळे होणारे सगळे नुकसान तुम्ही काय करू शकता, मिनिमाइज करू शकता. मग हे 4 पॉईंट पाठ झालेच पाहिजेत की ऍक्शन टू बी टेकन इन द फेज ऑफ इमर्जन्सी. आता दुसरी फेज कोणती आहे, ट्रान्झिशनल फेज. ट्रान्झिशनल फेज म्हणजे की आता इकडे बघा डिझास्टर आलं आणि आता ते डिझास्टर निघून गेलं, आता त्याच्या बाद तुम्हाला कसं तरी जगणं आहे, ती फेज त्याला म्हणतात ट्रान्झिशनल फेज. कारण सुरुवातीला तुम्ही म्हणता डिझास्टर आल्या दुसऱ्या दिवशी की मला माझं घर पाहिजे, मला माझं सगळं पाहिजे, माझी शाळा डबल चालू करा, दुसऱ्या दिवशी पॉसिबल नाही ना, तर ह्या गोष्टीला थोडा वेळ लागेल. मग तो जो फेज आहे त्याला म्हणतात ट्रान्झिशनल फेज. मग आता यात काय होतं पाहून घ्या, इनिशिएटिंग रिहॅबिलिटेशन म्हणजे परत सगळ्या गोष्टी पुनर्वसन करणे, म्हणजे सगळ्या गोष्टी परत जशा तशा सुरू करण्याला काय करणे, सुरुवात करणे. आफ्टर द डिझास्टर सबसाइड्स, डिझास्टर संपल्यानंतर या गोष्टी परत सुरू करणे, हे कशामध्ये होतं, ट्रान्झिशनल फेज मध्ये होतं. आता बघा याच्यात कोणकोणत्या गरजेच्या गोष्टी घेणं आहे, तर सगळ्यात पहिले आता भूकंप येऊन गेला, संपला, किंवा एखादी गोष्ट पूर येऊन गेला, सगळं झालं. आता तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले करावं लागेल क्लिअरिंग डेब्रीज. डेब्रीज म्हणजे कचरा, तुम्हाला तो सगळा कचरा बाहेर फेकावा लागेल, कारण एवढं मोठं काहीतरी येऊन बसलेलं असेल, भूकंपामुळे बिल्डिंग्स पडल्या असेल की तो कचरा काढावा लागेल ना. मग पहिलं. दुसरं, रिस्टोरिंग इसेन्शियल सर्व्हिसेस लाईक वॉटर सप्लाय अँड रिपेअरिंग रोड्स.
दुसरी महत्वाची गोष्ट करायला लागेल, तुम्हाला वॉटर सप्लाय चालू करावं लागेल, कारण ते जर भूकंपासारखी गोष्ट आली तर सगळे पाईपलाईन फुटतील, इलेक्ट्रिक सप्लाय कमी होऊन जाईल. मग त्या सगळ्या गोष्टी रिस्टोअर कराव्या लागतील की ज्यामुळे तेथील व्यक्तीला जगता तरी येईल. एवढ्या गोष्टी कराव्या लागतील. रोड्सला रिपेअर करावं लागेल. तिसरं, असिस्टिंग विक्टिम्स विथ काय रे मॉनिटरी अँड लाईव्हलीहूड सपोर्ट. साधी सिंपल गोष्ट सांगतो. आता समजा या एरियात भूकंप आला, सगळ्यांचे घरं पडले, तुम्हाला वाटते का इथचे लोक खाण्यापिण्याचं काम करू शकतात? नाही. मग तुम्ही यांचं पाणी चालू करून जास्तीत जास्त काय इथं त्यांना पाणी अवेलेबल करून देसान, पण जेवणाचं काय? मग तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा पूर येतो, भूकंप येतो, तिथं अशा एनजीओ जातात किंवा गव्हर्नमेंटचे लोक जातात आणि तिथं त्यांना फूड अवेलेबल करून देतात. मग ते त्यांना अन्न देतील, रोजच्या देतील. मग त्याच की जे व्हिक्टीम असतील, जे म्हणजे जे भूकंपात अडकले होते लोक, त्यांचे घर तुटले, त्या लोकांना काही करून जे दैनंदिन जीवनात आवश्यक असतात गोष्टी त्या पुरवल्या गेल्या पाहिजे. ही कोणती फेज आहे? मग ट्रान्झिशनल फेज. ट्रान्झिशनल फेज म्हणजे डिझास्टर आल्याच्या नंतरचा काळ, की जोपर्यंत सगळं ओके होत नाही तोपर्यंत. आता याचा फायदा का बघा, जर तुम्ही ही गोष्ट केली, हेल्प ब्रिंग नॉर्मलसी, म्हणजे ह्या गोष्टी याच्यामुळे सगळ्या गोष्टी नॉर्मल कंडिशन मध्ये येऊ शकतात. टू पब्लिक लाईफ अँड सूच मेंटल स्ट्रेस बाय ऑफरिंग सस्टेनेबल लाईव्हलीहूड सोल्युशन. म्हणून त्यांना जगण्यासाठी गरजेच्या वस्तू देऊन तुम्ही त्यांचा मेंटल स्ट्रेस कमी करू शकता आणि दुसरी गोष्ट त्यांची लाईफ नॉर्मल आणण्यासाठी मदत करू शकता. आता ही फेज जर गव्हर्नमेंटनं केलीच नाही, समजा भूकंप आला, लोक बाहेर निघाले, भूकंप चालला गेला आणि गव्हर्नमेंटनं म्हटलं तुम्हाला जे करायचं आहे ते करा, अर्धे लोक त्याच्या बाद उपाशी मरतील. कारण काय, तर खायला काही नसेल, सगळ्या गोष्टी संपून जातील. म्हणून ही फेज पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामुळेच लाईफ नॉर्मल होऊ शकते. लास्ट कोणता आहे? रिकन्स्ट्रक्शन फेज. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे या गोष्टीला वेळ लागतो, कारण आता भूकंपात पुरात एवढं नुकसान झालेलं असतं की ते नुकसान एका रातोरात तर भरून काढणं पॉसिबल नाही, किंवा 8 दिवसात भरून काढणं पॉसिबल नाही. त्याला 6 महिने 1 वर्ष लागतो. पण ह्या गोष्टी परत जशाच्या तशा डिक्टो जशा तशा परत करून आणणे, या गोष्टीला वेळ जात असतो रिकन्स्ट्रक्शन फेजला. तर ही लॉंग टर्म रिकव्हरी अँड रिबिल्डिंग आहे. लॉंग टर्म म्हणजे याला वेळ लागून तो, पण ह्या गोष्टी होऊन जातात. आता याच्यात कोणकोणत्या ऍक्शन घेतल्या जातात? त्याच्यात सगळ्यात पहिली ऍक्शन जी घेतली जाते ती म्हणजे महत्वाची रिकन्स्ट्रक्टिंग बिल्डिंग. जेवढे बिल्डिंग पडल्या होते त्याला रिकन्स्ट्रक्शन करणे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रोड, ब्रिजेस, वॉटर सप्लाय सगळ्या गोष्टी प्रॉपर आणणे. दुसरी गोष्ट रिस्टार्टिंग फार्मिंग, परत शेती त्या एरियात सुरू करणे जर पूरगिरी येऊन गेला तर. अँड अदर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, आणखीन कोणते बिझनेस झाले हे त्या गोष्टी सुरू करणे त्या एरियामध्ये. आणि याचा फायदा काय होतो? तर हायली कॉम्प्लेक्स अँड टाइम कन्झ्युमिंग, हे सगळ्यात कठीण काम आहे, कारण ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे तिथं कोणती गोष्ट जी झिरो झाली आहे तिला परत त्या लेवल पर्यंत आणणे हे कठीण आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे, याला वेळ पण लागतो. बट हे इसेन्शियल आहे फॉर फुल रिकव्हरी अँड स्टॅबिलिटी. जर तिथं परत दैनंदिन जीवन सुरू करणं आहे तर ही गोष्ट गरजेचीच आहे. मग 3च फेज महत्वाचे आहे. कोणकोणत्या सांगा पटापट? पहिले तर इमर्जन्सी, नंतर ट्रान्झिशनल आणि नंतर रिकन्स्ट्रक्शन. आणि 3 फेज बद्दल क्वेश्चन आला होता. मग याच्यामध्ये आतमध्ये काय लिहायचं हे जास्त कठीण नाहीये. तुम्ही जर एकदा हे मी सांगतो हे असं लिहून घेतलं एकदा आणि 1-2 वेळेस वाचलं की ते लक्षात राहते, कारण हे काही असं एकदम सायंटिफिक नाहीये की लक्षात नाही राहणार किंवा प्रोसेस आहे. काय सिंपल वर्ड आहे. तुम्हाला इंग्लिश येते तर हे येते. जर तुम्हाला इंग्लिशच समजत नाही तर देन आय कॅन्ट हेल्प यू. आता बघा, हे चित्र दिलेल्या पुस्तकात एकदा हे चित्र दिलं होतं आणि विचारलं होतं सांगा हे काय आहे. तर लक्षात ठेवा, हे एक स्कूल आहे जे डोंगराच्या जवळ होतं, पुण्यामध्येच आहे. पाहून घ्या. तर इन 2014 there had been a huge landslide in the village मालीन, तालुका अंबडगाव, डिस्ट्रिक्ट पुणे मधल्याच एक ठिकाणी. फॉलोइंग इमेजेस स्कूल रिकन्स्ट्रक्टेड आफ्टर द डिझास्टर. मग असं डिझास्टर आलं आणि वरून सगळी लँडस्लाइड झाली आणि हे त्या खालचं जे हे होतं स्कूल होतं ते सगळं नष्ट झालं. मग काही वर्षानंतर ते स्कूल काय केलं? परत बांधलं. मग याला म्हणतात रिहॅबिलिटेशन रिकन्स्ट्रक्शन. मग तिथं ते डबल स्कूल तयार करण्यात आलं, कारण लँडस्लाइड मध्ये पूर्ण नष्ट झालं होतं. तर आलं लक्षात ठेवा हे कसलं चित्र आहे म्हणून, की इथं लँडस्लाइड झाली होती 2014 मध्ये झाली होती आणि हे मालिनी गावातील आंबेगाव तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील एक स्कूल होतं. समजेल? राहील लक्षात? बस संपलं. सिंपल साधं. एवढं माहित पडलं. आता ऐका तुम्हाला याच्यावर कुठं बॉक्सेस दिलेले आहे आणि त्या बॉक्समध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन आहे ज्याच्यावर 1 मार्काचे क्वेश्चन बरेचसे येऊ शकतात. म्हणून लक्षात ठेवा की आता थ्रेट फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स. ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स म्हणजे जिथं ॲटॉम बॉम्ब माहिती आहे, तो बॉम्ब असतो त्याच्यामुळे लोक मरतात, बट त्याच्यातलीच एनर्जी यूज करून, ॲटॉमिक एनर्जी यूज करून तुम्ही युरेनियम 200 तो तुम्ही 5व्या चॅप्टर मध्ये शिकलाय ना ॲटॉमिक एनर्जी प्लांट, तर त्याचा यूज करून जिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्या जाते त्या प्लांट पासून पण आपल्याला धोका आहे. एक्झाम्पल कोणता? ते एक चिर्नोबिली ब्लास्ट होता.
कोणता आहे? चिर्नोबिल ब्लास्ट इन कुठे झाला होता? युक्रेन. कॉज रेडिएशन लिकेज, तिथं रेडिएशन निघले होते त्या सगळ्या प्लांटमध्ये, विथ लॉंग टर्म इल इफेक्ट स्टील एक्सपिरियन्स इन दिस रिजन. मग त्या एरियात अजून पण इश्यू चालू आहे, कारण त्या रेडिएशन काही जात नाही, कुठंच जात नाही, इथंच राहतात. मग हा ऍटॉमिक एनर्जी प्लांट मध्ये झालेलं एक मोठं डिझास्टर आहे. जर ऍटॉमिक एनर्जी प्लांट मध्ये झालेल्या डिझास्टर बद्दल एक्झाम्पल विचारलं तर हे लक्षात ठेवा, चिर्नोबिल डिझास्टर लक्षात ठेवा. आणखीन प्रायमरी युजेस, ऍटॉमिक एनर्जी प्लांट आर प्रायमरी यूज फॉर द इलेक्ट्रिसिटी जनरेशन, इलेक्ट्रिसिटी यूज करतात, पण इन्क्रीजिंग रिस्क ऑफ रेडिएशन लिकेज ड्यू टू केअरलेसनेस. मग हे झालं का? तर हे होण्याचं मेन रिझन काय होतं? तर लक्ष न दिल्यामुळे किंवा काहीतरी स्वतः तिच्या एम्प्लॉयच्या नुकसानामुळे कशामुळे तरी तिथं झालं रेडिएशन लिकेज. म्हणजे जे मेन असते त्यांचं, त्यांना काय म्हटलो आपण, डायजेस्टर म्हणतो, त्याच्यामध्ये काहीतरी इश्यू झाला होता आणि सगळे रेडिएशन लीक झाले, लोक पण मेले. आणि त्या एरियामध्ये अजून बी कोणी जात नाही. का जातील? कारण रेडिएशन खूप काळासाठी राहतात आणि एवढ्या काळासाठी राहतात की अजून बी तुम्ही गेले तर तुम्हाला कॅन्सर अशा बिमाऱ्या होण्याचे चान्सेस आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा की असा जर कोणी विचारला ऍटॉमिक एनर्जी प्लांटमध्ये कुठं हे झालं होतं, तर हे वाले एक प्लेस लक्षात ठेवा. आणि कसं एक एक मार्गासाठी कुठचंही काही विचारू शकतात. मग लक्षात ठेवा. आता बघ, डिझास्टर आलं, मॅनेजमेंटच्या गोष्टी केल्या. आता डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्च्युअल मध्ये कसं होते त्याबद्दल पाहायचं आहे. तर डिझास्टर मॅनेजमेंटचा एकमेव पर्पज असा आहे की टू प्रिव्हेंट द डिझास्टर. एक तर डिझास्टर झालंच नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, जर डिझास्टर होत आहे तर त्याच्यासाठी आपण काय असलं पाहिजे? प्रिपेअर असलं पाहिजे, किंवा डेव्हलप द ॲबिलिटी टू फेस देम, किंवा आपली तेवढी ताकद असली पाहिजे की डिझास्टर आला तर आपण त्याला फेस करू. याच्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता डिझास्टर मॅनेजमेंट करतात कसं? तर त्याच्या काहीतरी स्टेज आहे आणि त्या स्टेजच्या आधी डिझास्टर मॅनेजमेंट का करायचं हे महत्वाचं आहे. हा क्वेश्चन मिनिमम 3 वेळेस येऊन गेला. किती वेळेस? 3 वेळेस. गेल्या 7-8 पेपरामध्ये 3-4 वेळेस हाच एक क्वेश्चन रिपीट आलाय की व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, की डिझास्टर मॅनेजमेंट का करायचं आहे. तर त्याचे पॉईंट्स प्रॉपरली जा. 5-6 पॉईंट लिहिल्याशिवाय मार्क्स भेटणार नाही. 2-2 मार्क्ससाठी झाला होता तो नेहमी, आणि 2 वेळेस तो मोठ्या क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये आला होता, 2 वेळेस तो त्या चार्टच्या फॉर्म मध्ये आला होता. मग जेव्हा येईल तो 2 मार्क्ससाठी तर प्रॉपरली जा. मला सांगा, पहिले तर डिझास्टर मध्ये काय होते? लोक मरतात. मग सगळ्यात पहिलं मेन उद्देश डिझास्टर मॅनेजमेंटचा काय असला पाहिजे? की लोकांची लाईफ वाचली पाहिजे. मग सगळ्यात पहिलं कारण लिहायचं काय? तर ह्या गोष्टी पाठ न करता तुमच्या लक्षात राहून जातील की सगळ्यात पहिलं काय लिहायचं? बोला बोला बोला, काय लिहायचं? सेव्हिंग लाईफ, की प्रोटेक्टिंग ह्युमन लाईफ अँड इन्शुरिंग देअर सेफ्टी ड्युरिंग डिझास्टर. पहिलं डिझास्टर मॅनेजमेंटचं काम की लोकांची लाईफ वाचली पाहिजे. दुसरी गोष्ट, डिझास्टर मॅनेजमेंटची दुसरी गोष्ट काय? आता डिझास्टर आलं गेलं काही झालं तर लोकांना ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या प्रोव्हाइड झाल्याच पाहिजे. म्हणून प्रोव्हाइडिंग इसेन्शियल्स, इसेन्शियलचा अर्थ होते गरजेच्या वस्तू, आणि सप्लाइंग नेसेसरी कमोडिटीज टू मिनिमाइज द डिझास्टर इम्पॅक्ट. कारण जर हे बघा, भूकंप आला, निघून गेला, लोकांचे घर पडले, मोठी गोष्ट नाहीये, पण त्याच्या बाद लोक 15 दिवस उपाशीच आहे, त्यांना खायलाच नाही भेटलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून डिझास्टरचा इम्पॅक्ट कमी होऊ शकतो जर तुम्ही त्यांना सगळ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या तर. तिसरी गोष्ट, रिस्टोरिंग नॉर्मलसी. जी गोष्ट होऊन गेली ती सोडून डबल जसंच तसं करण्यावर लक्ष देणे, हे डिझास्टरचं तिसरं ऑब्जेक्टिव्ह मेन. मग रिस्टोरिंग टू नॉर्मलसी. आता हे जे समोरचे पॉईंटच्या समोरचे हेडिंग आहे ना, हे जेव्हा टीचर वाचतो तर मार्क्स देऊन टाकतो डायरेक्ट. आणि हे तुम्हाला कुठंच गाईडमध्ये कुठं भेटणार नाही. ते प्रॉपर वेळ देऊन काढेल आहे चॅट जीपीटी वरून. म्हणून लक्षात ठेवा, हे सगळे वाचा, प्रॉपर लिहून घ्या, कारण हे परत कुठं भेटणार नाही. आणि याच्यावर मोठे मोठे क्वेश्चन येतात. 3च चॅप्टर मोठ्या क्वेश्चन याचे आहे, 4था, 9वा आणि 10वा मोठे क्वेश्चन येणारच आहे. चला पहा, हेल्पिंग पीपल रिटर्न टू नॉर्मल लाईफ बाय, दिसतच नाही, ऍड्रेसिंग द इफेक्ट ऑफ डिझास्टर. आता जे इफेक्ट ऑफ डिझास्टर झाले असतील त्याला लक्षात ठेवून लोकांची लाईफ नॉर्मल आणण्यासाठी हेल्प करणे. चौथी गोष्ट आहे रिहॅबिलिटेशन. रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन, त्यांना परत त्यांच्या जागेवर बसून देणे, की सपोर्टिंग अँड रिबिल्डिंग द लाईव्ह ऑफ डिझास्टर व्हिक्टीम. मग जे बी डिझास्टरचे व्हिक्टीम असतील, व्हिक्टीम म्हणजे जे डिझास्टर मध्ये अडकले होते लोक किंवा ज्यांच्यावर डिझास्टर आलं होतं, त्यांना सपोर्ट करून त्यांना रिबिल्ड करून देणं सगळ्या गोष्टी. आणि लास्ट वाला 5, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे जर पुढे अशा गोष्टी घडल्या तर त्याच्या आधीच आपण तयार असलो पाहिजे. तुम्हाला माहित असतील बरेचसे देश असे आहे की जिथं नेहमी ऑफन भूकंप येत राहतात. मग त्यांनी ऑलरेडी बिल्डिंग अशा बनवल्या आहे की ज्या छोट्या भूकंपामुळे त्या बिल्डिंगला काहीच नाही होत. मग ते ऑलरेडी तयार आहे. मेवा इम्प्लिमेंटिंग ऍक्शन टू प्रिव्हेंट फ्युचर डिझास्टर ऑर रिड्यूस दी इंटेन्सिटी. आता भूकंप तर येणारच आहे हे आपल्याला माहिती आहे, त्या एरियातल्या लोकांना माहिती आहे. मग त्यासाठी ते ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे. मग त्यांनी ऑलरेडी घर बांधताना असे बनवले की जे छोट्या मोठ्या भूकंपानं पडत पण नाही. मग त्यांनी त्या भूकंपाचा इम्पॅक्ट कसा करून ठेवलाय? कमी करून ठेवलाय. ते ऑलरेडीच उंच घर बांधत नाही, त्यांना माहिती आहे एवढं उंच बांधून काही फायदा नाही, भूकंपात पडतात. मग सिंगल स्टोरी हाऊस.
छोटे छोटे घर बांधायचे पण ग्राउंडवरच बांधायचे. मग ह्या गोष्टी काय असतात, याला म्हणतात प्रिव्हेंटिव्ह मेजर. मग हे 4-5 गोष्टी पाठ करून ठेवा. हे सायन्स नाहीये, बट सायन्सच्या पेपरात येणारच आहे, म्हणून लर्न करणं गरजेचं आहे. म्हणून ज्याला काहीच येत नाही त्याने हे पाठ करून ठेवा. ऑब्जेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट. नेक्स्ट क्वेश्चन. चल आता इकडे डिझास्टर मॅनेजमेंट जर करायचं असलं तर ते 2 स्टेज मध्ये होते. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे डिझास्टरला जर तुम्हाला मॅनेज करणं आहे तर ते किती स्टेज मध्ये होत असते? 2 स्टेज मध्ये. 2 स्टेज म्हणजे पहिली स्टेज अशी की डिझास्टर येण्याच्या पहिले काय करायचं आणि डिझास्टर येऊन गेल्यावर काय करायचं. या 2 स्टेज मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट होते. सगळ्यात पहिला आपण काय करू, डिझास्टर मॅनेजमेंट कॅन बी ब्रॉडली कॅटेगराइज्ड इनटू 2 पार्ट्स. पहिला पार्ट कोणता आहे तर त्या पहिल्या पार्टचं नाव आहे प्री डिझास्टर मॅनेजमेंट, म्हणजे डिझास्टर येण्याच्या आधी. आणि दुसरा कोणता आहे? पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. पोस्ट डिझास्टर म्हणजे डिझास्टर येण्याच्या नंतर. तर प्री डिझास्टर मध्ये काय येतं आणि पोस्ट डिझास्टर मध्ये काय येतं हे पण एक्झाम मध्ये येतं, म्हणून लक्षात ठेवा. प्री डिझास्टर मध्ये काय येतं तर ऐकून घ्या. ऐकल्यानंतर थोडंसं फील होईल तुम्हाला की अरे हे तर मनाला लिहिलं तरी चालते. पहा, तर दिस इन्व्हॉल्व प्रिपरेशन अँड प्लॅनिंग टू इफेक्टिव्हली फेस एनी टाइप ऑफ डिझास्टर. मग याला म्हणतात तयारी पहिलेच करून ठेवा की डिझास्टर येणार आहे, पण त्याला कसं टॅकल करायचं याची प्लॅनिंग प्रिपरेशन आधीच झाली पाहिजे. मग याच्यात काय काय असते पाहून घ्या. याच्यात असते सगळ्यात पहिली गोष्ट ते म्हणजे आयडेंटिफाईंग प्रो डिझास्टर एरियाज, म्हणजे ज्या ठिकाणी डिझास्टर येऊ शकतं तसे एरिया फाईंड करून ठेवणं. आता पुणे सारखा एरिया आहे किंवा आपला एरिया आहे, पूर्ण महाराष्ट्र आहे म्हणा, या ठिकाणी भूकंप खूप कमी येतात. मग इथं भूकंपासाठी प्रिपरेशन करण्याची गरज नाहीये. पण असे ठिकाणं, आता आपला विदर्भ आहे तिथं दुष्काळ चालूच राहतो. मग ज्या ठिकाणी कोणती ना कोणती गोष्ट होऊ शकते तसे एरियाज पहिले फाईंड करून ठेवायचे. मग हे प्री डिझास्टर मध्ये येतात, लक्षात ठेवा. लोकेटिंग रिजन प्रॉन टू स्पेसिफिक टाइप ऑफ डिझास्टर, मग असे कोणतं स्पेसिफिक टाइप ऑफ डिझास्टर कोणत्या ठिकाणी येऊ शकतं असे एरियाज पहिलेच मार्क करून ठेवा. दुसरी गोष्ट, चला पहा, इन्फॉर्मेशन गॅदरिंग. इन्फॉर्मेशन गॅदरिंग म्हणजे डेटा कलेक्ट करा. कलेक्टिंग डेटा ऑन डिझास्टर इंटेन्सिटी, की इथं कोणकोणत्या टाइपचे किती किती मोठे डिझास्टर आले होते. अँड पोटेन्शियल साइट युजिंग द प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप्स अँड हजार्ड मॅप. आता प्रेडिक्टिव्ह हे मॅप्स काय असतात तर तुम्ही एक गोष्ट पाहिली का, तुम्हाला बऱ्याच वेळेस रेड अलर्ट दाखवतात स्कूलमध्ये, तेव्हा बऱ्याच इकडे तो एक चार्ट येतो व्हॉट्सअपला, त्याच्यामध्ये कुठं कुठं रेड असतं, कुठं कुठं येलो असतं, कुठं कुठं ग्रीन असतं. मग तो झाला तुमचा हजार्ड वाला मॅप, की रेड म्हणजे या ठिकाणी जास्त पाऊस पडेल, मग त्यांनी एरिया पहिलेच लोकेट करून ठेवले. मग तसे मॅप्स बनवा की जेणेकरून तुम्हाला एक आयडिया क्लिअर येईल की या गोष्टी या ठिकाणी होऊ शकतात. तिसरी गोष्ट, ट्रेनिंग. आता ट्रेनिंग कोणाला देसान तर ट्रेनिंग लोकल लोकांना बी गरजेचं आहे आणि तिथं जे वाचवायला जाते त्यांनाही गरजेचं आहे. म्हणून प्रोव्हाइडिंग स्पेशलाइज्ड डिझास्टर मॅनेजमेंट ट्रेनिंग टू रिलेव्हंट पर्सनल म्हणजे जे लोक त्या ठिकाणी याची काळजी घेतील की डिझास्टर होऊ नये त्या लोकांना प्रॉपर ट्रेनिंग देणे. आता एनडीआरएफ ची टीम असते, तुम्हाला थोड्या वेळात आहे ती एनडीआरएफ बद्दल, किंवा तेथील लोकल टीम आहे त्यांना देणे. तुम्ही बघितलं असाल तुमच्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये मोठे असाल तेव्हा तुमच्या इथे की नाही कोणते तर लोक येतील ते तुम्हाला आगीबद्दल इन्फॉर्मेशन देतील की आग लागली तर ते सिलेंडर कसं यूज करायचं, कोणत्या गोष्टी कशा करायच्या, सिलेंडर मधली आग कशी विझवायची, ते काय असतं आपलं कार्बन डायऑक्साईड वालं फायर एक्सटिंग्विशर कसं यूज करायचं. मग ते जे ट्रेनिंग देणं म्हणतात ते ट्रेनिंग पण दिली गेली पाहिजे. नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अवेअरनेस प्रोग्राम. अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे लोकांना त्या डिझास्टर बद्दल माहिती द्या. लोकांना माहितीच नाही भूकंप आलाय काय होतात, भूकंप येईल लोक घरामध्ये घुसतील, ही गोष्ट होईल कारण लोकांना ती गोष्ट माहितीच नाही त्याबद्दल की हे झालंय काय करतात. जसं कोरोना, लोकांना माहितीच नव्हतं काय करायचं, लोकांना असं वाटतं की चला फिरायला बाहेर जाऊ आता सुट्ट्या लागल्या. मग तशा गोष्टी नाही आहे. मग लोकांना जेवढी इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोव्हाइड करसाल लोक तेवढे सावध राहतील, तेवढं नुकसान कमी होईल. म्हणून सगळ्यात शेवटचा अवेअरनेस प्रोग्राम, इन्हान्सिंग पब्लिक नॉलेज अबाउट डिझास्टर मॅनेजमेंट थ्रू ट्रेनिंग प्रोग्राम्स किंवा मास मीडिया कॅम्पेन्स किंवा अदर मीन्स. मग काही करा तुम्ही, मीडियावर टाका, इकडे तिकडे करा, कसंही करा, पण लोकांना अवेअर करा. मग प्री डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये किती पॉईंट येतील? 4. सगळ्यात पहिला कोणता यायचं? आयडेंटिफाईंग द डिझास्टर एरियाज. दुसरा टाकायचं इन्फॉर्मेशन गॅदरिंग, की प्रत्येक ठिकाणची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे किती डिझास्टर येते. तिसरं ट्रेनिंग, तिथच्या लोकांना ट्रेनिंग द्यायचं. आणि अवेअरनेस प्रोग्राम, जे लोकल लोक असतील त्यांना डिझास्टर बद्दल माहिती देणे की असं असं होऊ शकतं. या 4 गोष्टी येतात डिझास्टर होण्याच्या पहिले. आता एकदा समजा डिझास्टर येऊन गेलं, आता तर आपल्या हाती काहीच नाही. मग याच्या बाद तुम्ही काय करू शकता? मग याच्या बाद फक्त आवरत घ्या. जे पण नुकसान झालेलं आहे ऑलरेडी, आता ते आपल्या हाती नाही आहे, मग त्याला आवरत कसं घ्यायचं पहा. याच्यामध्ये दिस इन्व्हॉल्व प्रोव्हाइडिंग इमिडिएट अँड इफेक्टिव्ह सपोर्ट टू डिझास्टर व्हिक्टिम. डिझास्टर व्हिक्टिम म्हणजे जे डिझास्टर मध्ये अटकलेले होते ते लोक, त्यांना इमिडिएट म्हणजे जेवढ्या लवकर होईल तेवढं, आणि इफेक्टिव्ह म्हणजे गरजेची सपोर्ट द्या, मदत करा. आता बघा याच्यात काय काय येतं. सगळ्यात पहिलं प्रोव्हाइडिंग असिस्टन्स. असिस्टन्स म्हणजे गायडन्स, मार्गदर्शन, सहारा.
या गोष्टी द्यायच्या. तर इन्शुरिंग ऑल नेसेसरी हेल्प इज एक्सटेंडेड टू द विक्टिम्स. काही करून तुम्हाला सगळी मदत विक्टिम्स पर्यंत पोहोचवायची. मग त्याला काय करायचं, असिस्टन्स द्यायचंय. दुसरी गोष्ट करा लोकल पार्टिसिपेशन. लोकल पार्टिसिपेशन म्हणजे आता बघा, जर समजा पूरगीर काहीतरी गोष्टी आल्या, आय नो प्रत्येक जण गव्हर्नमेंटचा हेल्प करायला तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग सगळ्यात पहिली हेल्प त्या लोकांनी करायला पाहिजे जे त्या ऍटमॉस्फिअरमध्ये राहू शकतात. लाईक समजा ज्यांना पोहणं जमते, हे जमते, त्यांनी लोकल लोकांना वाचवायला पाहिजे. मग इन्व्हॉल्विंग लोकल पीपल, जे लोकल पीपल असतील त्यांनी इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. अनअफेक्टेड बाय द डिझास्टर, जे डिझास्टर पासून अनअफेक्टेड आहे, इन द ऑर्गनायझिंग रिलीफ एफर्ट. मग त्यांनी रिलीफ एफर्ट म्हणजे मदत कार्य करण्यासाठी जे लोक डिझास्टर मध्ये अडकले नाही किंवा सुखरूप वाचले, त्यांनी बाकी लोकांना मदत पोहोचण्यासाठी सगळी हेल्प करायला पाहिजे. नंतर तिसरी गोष्ट हेल्प सेंटर्स टाकायला पाहिजेत. हेल्प सेंटर टाकायला पाहिजे म्हणजे जर समजा एखाद्या एरियामध्ये खूप सारं नुकसान होऊन बसले, आता ते लोक डायरेक्ट गव्हर्नमेंट जवळ जाऊ शकत नाही. मग त्या एरियात जागोजागी हेल्प सेंटर टाकले पाहिजेत की त्यांना मेडिकल सगळं असिस्टंट भेटेल, त्यांना जर फूड लागलं त्याच ठिकाणावर भेटेल, त्यांना जर काही कंप्लेंट टाकायची असेल त्याच ठिकाणी भेटेल. मग रॅपिड इस्टॅब्लिशमेंट ऑफ डिझास्टर स्पेसिफिक कंट्रोल सेंटर, मग तिथं डिझास्टर स्पेसिफिक कंट्रोल सेंटर हे अवेलेबल करून द्यायला पाहिजे. नंतर शेवटची गोष्ट काय रे, मटेरियल मॅनेजमेंट. आता कॅटेगरायझिंग, डिस्ट्रीब्युटिंग, नंतर कंटिन्युअसली रिव्ह्यूइंग अँड एड रिसिव्ड फॉर विक्टिम्स. म्हणजे या लोकांना सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मटेरियल म्हणजे खाण्यापिण्याच्या म्हणा किंवा गोळ्या औषध म्हणा, या सगळ्या गोष्टी प्रॉपर भेटत राहिल्या पाहिजेत. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर पाहसाल ना, तर कोणतीच गोष्टीमध्ये सायंटिफिक काही नाहीये. फक्त तुम्हाला दोन चार समोरचे पॉईंट लक्षात ठेवणे आणि मागे लिहिणे, कारण प्रत्येक पोरगा तेच करणार आहे. म्हणून याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एकदम डिटेल जशा तशा लिहायची गरज नसते. तुम्ही जर समोरचे पॉईंट लक्षात ठेवता आणि त्याच्या मागे थोडंसं बेसिक टापता पण, तरी पण चालून जाते. सांगा एवढी गोष्ट लक्षात राहिली का? हे 4 लिहायचे. हे बी लिहा. प्रिपेअर्डनेस, तयारी करून ठेवा. मेंटेनिंग रेडनेस, डिझास्टर रिस्क, हे कुठचं तरी दुसरीकडचं काढलंय वाटते मी. 4 पॉईंट लक्षात ठेवा. मग प्री डिझास्टर मध्ये 4 पॉईंट आणि पोस्ट डिझास्टर मध्ये 4 पॉईंट. हे पाठ करून ठेवा. हे एक्झाम मध्ये नेहमी येणारे क्वेश्चन आहे. मग यातलं लक्षात ठेवा, डिझास्टर मॅनेजमेंटचे 2, प्री डिझास्टर, पोस्ट डिझास्टर. आता हा वाला चार्ट कधी एक्झाम मध्ये आला तर नाहीये की मेन आस्पेक्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल, पण जर कधी वाचलंच तुम्हाला तर एकदा रीड करून घ्यायचा हे वरचे नावं, कारण जर एक्झाम मध्ये आला तर वरचे नावं तर लिहावेच लागतील. वरचे नावं लिहायची गरज पडली तर लक्षात ठेवा की प्रिपरेशन पहिला आहे. प्रिपरेशन नंतर कोणता आहे? रिडम्पशन, म्हणजे प्रिपरेशन मध्ये तयारी करून ठेवा. प्लॅन म्हणजे प्लॅन फॉर द मिनिमायझिंग द डॅमेज ऑफ द सोसायटी अँड कंट्री. रिडम्पशन, त्यानंतर काय आहे? प्रिपेअर्डनेस, आपण किती प्लॅनिंग केली ते काम करते की ते. नंतर काय रे? इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर, डिझास्टर येईलच, त्याचा इम्पॅक्ट पण होईल. तो इम्पॅक्ट झाल्याबरोबर तुम्ही त्याला काय द्यायचं आहे? रिस्पॉन्स, म्हणजे कामं करायचे त्याच्यावर पटापट. नंतर कोणतं आहे? रिसर्जन्स, नंतर रिस्टोरेशन. रिसर्जन्स म्हणजे ते पटापट गोष्टी अवेलेबल करून द्या. रिस्टोरेशन म्हणजे पहिलं जसं तसं करण्याचा प्रयत्न करा. आणि डबल प्रिपरेशन करा की डबल जर हे आला डिझास्टर तर वरचे नावं तरी पाठ ठेवा. कारण जर त्यांनी सायकल विचारली 3 मार्क्सला तर वरचे नावं तरी माहीत पाहिजेत. मग काय करा माहिती आहे, असा एक चार्ट बनवून घ्या. हे बाकीची अंदरची इन्फॉर्मेशन त्यात भरू नका, बट वरचे नावं असो तयारी आपली. कारण डिझास्टर आणि क्वेश्चन कधी बी येऊ शकतो, लक्षात ठेवा. आता बघा, स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, यात काही इन्फॉर्मेशन नाही, याच्यात फक्त एक इम्पॉर्टंट चार्ट आहे. तो चार्ट दरवर्षी येतो. आणि हा डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट कोणत्या वर्षी आला होता याच्यावर आलं होतं मॅच द पेअर. म्हणजे इकडनं आलं डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आणि इकडनं आलं 2000, 2005 आणि 2020 असं. मग आता कोणतं सिलेक्ट करायचं तर लक्षात ठेवा, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट हा कधीपासून ऍक्ट झाला होता? 2005. मग याच्यापासून सगळ्या डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये होताना कोणी कोणतं काम करायचं पाहिजे, कोणी कोणती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे, याबद्दल सगळं त्या ऍक्ट मध्ये लिहिलेलं होतं. की तहसीलदार काय करेल, सरपंच काय करेल, कलेक्टर काय करेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यात लिहिलेल्या होत्या. आणि हा आला होता हिरो 3 मार्क्ससाठी चार्ट. हा चार्ट 3 मार्क्ससाठी येऊन गेलेला आहे आणि प्रिलिम मध्ये दरवर्षी टाकतात त्या चार्टला. आणि हा तुम्हाला असं वाटत असेल की बाप एवढा मोठा चार्ट आहे, याचं काय करू मी? हा असाच आहे आणि हा लक्षात राहतो. मी तुम्हाला सांगतो कसा लक्षात ठेवायचा. पाहून घ्या. सगळ्यात पहिले काय करायचं माहितीये का, इथून पासून सुरू करायचं, खालच्या एरियापासून. हा तुम्हाला माहिती आहे सगळ्यात छोटं काय असते? सगळ्यात छोटं असते तुमचं गाव. गाव म्हणजे गावाला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? विलेज. विलेजचा कोण असते? हेड. विलेजचा हेड असते सरपंच. म्हणून कोणतंही डिझास्टर आलं तर विलेज लेवल कमिटी चेअरमॅन, मग विलेज लेवलची जी कमिटी असेल डिझास्टर मॅनेज करणे, त्याचा चेअरमॅन कोण असेल? सरपंच असेल. मग आता सरपंच, विलेजच्या वर काय असते आपला? तालुका. तालुक्याचा कोण असते? हेड. तर तहसीलदार असतो. तालुक्याचा कोण असतो? तहसीलदार असतो. मग त्याच्यावर कायचा? तालुका डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी चेअरमॅन कोण असते? तो तहसीलदार.
आता तालुका झाला की तालुका झाल्यावर काय येते आपला डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट पुरा जिल्हा कोणाच्या अंडरमध्ये असतो कलेक्टरच्या. म्हणून डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी चेअरमॅन कोण असतो त्याचा कलेक्टर. म्हणजे फक्त हेडचे नाव आहे. आता त्याच्या बाद जिल्हा कोणामध्ये येतो स्टेटमध्ये येतो राज्यात. आता स्टेटचा हेड कोण असतो मुख्यमंत्री असतो फडणवीस साहेब. मग आता पहा स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी चेअरमॅन कोण आहे चीफ मिनिस्टर. आता सगळे राज्य कोणामध्ये येतात कंट्रीमध्ये येतात. कंट्री म्हणजे देश. आणि मग नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी चेअरमॅन तो कोण असतो आपला मोदी साहेब. मग ही गोष्ट लक्षात ठेवा गावापासून तर वरच्यापर्यंत सगळे एका खाली एक लिहायचे. मग सगळ्यात पहिले गावाचा कोण सरपंच, मग तहसीलदार, नंतर कलेक्टर, मग सीएम आणि नंतर पीएम. एवढं सोपं आहे की नाही. आता मधातलं झालं तर बाकीच्या गोष्टी सांगतो. इकडे बघा इकडनं 3 एरो लावायचे 1 2 3 वरच्या 3 आले आणि याच्यात लिहायचं एनजीओज. एनजीओज म्हणजे काय तर बघा ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग प्रिकॉशनरी वॉर्निंग. सॉरी एनजीओ नाही चुकून लिहिला. हे बघा ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग प्रिकॉशनरी वॉर्निंग. आता प्रिकॉशनरी वॉर्निंग म्हणजे बघा एक वेदर आपल्यावर डिपार्टमेंट आहे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटात म्हणतात आठवते की जे काय करतं वेदर फॉरकास्ट करतं की या ठिकाणी असं असं हे येणार आहे चक्रीवादळ येणार आहे. मग ते कोणाला सांगेल तर ते वरच्या 3 लोकांना सांगेल. ते लोक सरपंचाला फोन करून नाही सांगतील की तो गावात हे येऊन राहिलं. ते वरच्या 3 लोकांना सांगतील. एक तर ते खूप मोठं असलं तर पीएम ला सांगतील, त्यापेक्षा छोटं असलं तर सीएम ला सांगतील, त्याच्यापेक्षा छोटं असलं तर कोणाला सांगतील कलेक्टरला सांगतील. आणि त्यांनी ते सांगितलं की मग कलेक्टर लोक त्या तालुक्याले आणि ते तालुक्यातील लोक त्या सरपंचाला सांगतील. म्हणून लक्षात ठेवा की जे बी वॉर्निंग देणारे ऑर्गनायझेशन आहे म्हणजे जसं मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे किंवा कोणत्या एखाद्या ठिकाणी जर समजा आतंकवादी हल्ला होत असेल तर ते रॉगी असतात ना पिक्चरात दाखवतात तशा ऑर्गनायझेशन आहे त्या सगळ्या कोणाला सांगतील या 3 लोकांना सांगतील. मग यांना माहिती पडेल मग ते इन्फॉर्मेशन खाली जाईल. आता इकडच्या साईडनं बी 3 लोकांना लावायचं. 3 लोकांना पहा अदर सोशल प्रायव्हेट ऑर्गनायझेशन याला एनजीओ म्हणतात. मग अशा काही ऑर्गनायझेशन असतात ज्या प्रायव्हेट आहे पण त्या बी इन्फॉर्मेशन यांना देतात किंवा हेल्प देतात. ते कोणाला देतात या 3 लोकांना देतात. कोणाकोणाला वरच्या 3ला. मग एका साईडनं काय लावायचं फोन घ्या ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग प्रिकॉशनरी वॉर्निंग. इकडनं काय लिहायचं अदर सोशल किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशन. हे 3 टाकले. आता याच्या बाद सगळ्यात महत्वाची गोष्ट इकडं इकडचा एक एरो आणि दुसऱ्याचा तिसऱ्याचा आणि दुसऱ्याचा एरो आणि या खालच्याचा एरो खालच्या तिघांपासून आणि जनरल पीपल या चौघांपासून एक शेवटचा डब्बा हा लिहायचा. त्याच्या पहिले इकडनं लिहायचा की गावामध्ये जे लोक राहतात त्याला काय म्हणतो आपण जनरल पब्लिक. म्हणजे तुम्ही आम्ही आपण सामान्य लोक कुठे राहतो सगळे गावात. मग हे सगळे जण कोणाला विचारतील सरपंचाला सांगतील सगळ्या गोष्टी. आणि हे सगळे खालचे चारी लोक कारण ना सीएम येणार आहे ना पीएम येणार आहे हे तिकडेच राहतील. पण हे सगळे चारी लोक हे काय असेल सिस्टीम इन्व्हॉल्व इन अ ऍक्च्युअल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन वर्क. आता हे सगळेचे सगळे लोक ऍक्च्युअल मध्ये तिथे डिझास्टर पाशी जातील आणि कामं करतील. कारण वरचे 2 लोक तर येणारच नाहीये. मग कलेक्टर जाईल तिथपर्यंत, तहसीलदार पण जाईल, सरपंच पाहिजे आणि लोक पण जातील. कुठपर्यंत जातील तर जिथं ऍक्च्युअल मध्ये डिझास्टर आलाय तिथं काम करण्यासाठी. मग हा चार्ट असा पाठ कसा होते तर लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले काय करायचं तर मधातले लिहून टाकायचे पहिले 5. सगळ्यात पहिले काय लिहायचं सरपंच, नंतर तहसीलदार, नंतर कलेक्टर, नंतर सीएम, नंतर पीएम. वरच्या तिघांना इकडनं एक अटॅचमेंट द्यायची इकडनं एक अटॅचमेंट द्यायची. एका इकडनं द्यायची प्रिकॉशनरी वॉर्निंग देणारे, एका इकडनं द्यायचे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन. नंतर विलेजला एक अटॅच करायचं जनरल पब्लिक आणि खालचे सगळे 4 जण काय करतील तर हे काम करतील की सिस्टीम इन्व्हॉल्व इन ऍक्च्युअल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन वर्क. आणि हा चार्ट महत्वाचा आहे. याला म्हणतात स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी कशी चालते. मग हा याला रिपोर्ट करेल, हा याला रिपोर्ट करेल, हा याला रिपोर्ट करेल, हा याला रिपोर्ट करेल. म्हणजे हा इन्फॉर्मेशन यांना देईन की असं असं झालं, हा यांना देईन की असं असं झालं, हा यांना देईन की असं असं झालं, एवढं मॅनेज केला म्हणून हा यांना देईन. मग भाऊ जे करतील ते त्याचं पाहिजे. समजलं का एवढं माहित पडलं. आता डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आणि त्यांची युनिट म्हणजे एक संस्था किंवा त्यांची टीम त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे पण ती एक्झाम मध्ये आजपर्यंत आली नाही. फक्त आपण जस्ट वाचून घेऊ. तर लक्षात ठेवा याचा हेड लक्षात ठेवा की ऍट द डिस्ट्रिक्ट लेवल, डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी यांचा हेड कोण असतो डिस्ट्रिक्ट कलेक्टर. म्हणजे काय म्हणतात कलेक्टरला मराठीत IAS अधिकारी तो असतो. डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिझास्टर मॅनेजमेंट अँड इम्प्लिमेशन ऑफ रिहॅबिलिटेशन स्कीम. मग सगळ्या गोष्टी डिझास्टरचं काय झालं कसं झालं आपण किती मॅनेजमेंट केलं त्या सगळ्या गोष्टी पाहणारा कोण असतो फक्त एकमेव डिस्ट्रिक्ट कलेक्टर. आता ह्याच्या खालच्या गोष्टी येते की एवढ्या कामाच्या नाहीये म्हणून इग्नोर. नंतर
डिस्ट्रिक्ट वाईज डिझास्टर कंट्रोल युनिट. आता प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये डिझास्टर आलं तर त्याला मॅनेज करण्यासाठी कोणती ना कोणती युनिट बसवलेलं असतं. मग त्याच्यामध्ये सगळे लोक येतात, त्यात पोलीसवाले पण येतात, आर्मी पण येते, एअरफोर्स पण येते, नेव्ही पण येते, टेलिकम्युनिकेशन, सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. तर हे पाहून घ्या याच्यामध्ये. डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिट इज इस्टॅब्लिश इमिडिएटली आयदर आफ्टर इम्पॅक्टेड ऑफ डिझास्टर ऑर गेटिंग वॉर्निंग. मी तुम्हाला सांगा सिंपल साधं आहे की डिझास्टर येणार आहे किंवा आलंय हे माहित पडल्यावर एक युनिट स्थापन होते, त्याच्यामध्ये सगळे लोक असतात. इट रिव्ह्यूज अबाउट व्हेरियस आस्पेक्ट ऑफ डिझास्टर, कीप कंटिन्युअस कॉन्टॅक्ट विथ द व्हेरियस एजन्सीज लाईक आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट, या सगळ्यांसोबत त्यांचे कॉन्टॅक्ट असतात. आणि इट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर कोऑर्डिनेटिंग विथ व्हेरियस व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन, ज्या पण मदत करायला ऑर्गनायझेशन त्या सगळ्यांसोबत हे लक्षात ठेवतात. आणि हे लोक फक्त महत्वाची गोष्ट करतात की लोकांपर्यंत हेल्प पोहोचवणे आणि त्यांची जे पण म्हणणं असेल ते गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवणे, याच्यासाठी एक डिझास्टर कंट्रोल युनिट असतं. याची काहीच गरज नाही लर्न करायची, इग्नोर करून द्यायचं, कारण एक्झाम मध्ये याच्याबद्दल कधीच काय आलं नाही. आता सगळ्यात जास्त क्वेश्चन कशाबद्दल येतात ते म्हणजे याच्या शॉर्ट फॉर्म बद्दल. मग याचे कधी जर शॉर्ट फॉर्म विचारले तर हे लक्षात ठेव जा, कारण तुम्हाला सांगतो हा पहा हूचा शॉर्ट फॉर्म विचारला होता मग एक्झाम मध्ये, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तसे हे सगळे याचे शॉर्ट फॉर्म 2-4 तरी लक्षात ठेव जा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे थोडंसं फेमस आहे, आणि आपलं जेवढा बी इंडियावाला असेल, युनायटेड नेशनचं काही कामाचं नाही, एशियन डिझास्टर नाही आहे, युनायटेड नेशन एज्युकेशनल नाही, हूच लक्षात ठेवा. एक थोडंसं आहे ते जे फेमस आहे ते विचारले पण ले लक्षात ठेवा एक्झाम मध्ये येतं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. मी डब्बे सगळं घेतोय, काही टेन्शन नका. आता लक्षात ठेवा हा सिम्बॉल दिला होता आणि विचारलं होतं की सांगा हे कशाचं सिम्बॉल आहे, तर हा NDRF चा सिम्बॉल आहे, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. म्हणजे जेव्हा बी डिझास्टर येईल तर तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही जेव्हा बी एखाद्या पूर भूकंपाची न्यूज ऐकता तेव्हा हे लोक दाखवतातच कंपल्सरी, प्रत्येक ठिकाणी हे लोक दाखवतात. मग हे लोकांचं काम काय, ते हे लोक कुठून निवडले जातात, तर हे गव्हर्नमेंटचेच माणसं आहे जे तिथं जातील आणि लोकांची हेल्प करतात डिझास्टर म्हणून बाहेर येण्यासाठी. म्हणून यांचं नावच ते आहे, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. त्यालाच काय म्हणतात, NDRF. आता NDRF कधी सुरू झाली होती, त्यांचं काम काय असतं, त्यांच्यात रिक्रुटमेंट कशी होते, याच्यावर बरेचसे क्वेश्चन येतात. मग NDRF कधी सुरू झाली होती सगळ्यात पहिले सांगा. तर NDRF वॉज इस्टॅब्लिश अंडर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005. मग NDRF कशापासून सुरू झाली, तर या ऍक्ट मुळे त्यांची टीम तयार करण्यात आली. यांचं मेन गरज काय होती NDRF टीमची, तर इट्स प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह इज टू रिस्पॉन्ड इफेक्टिव्हली टू नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर. मग कोणतेही डिझास्टर आलं की सगळ्यात पहिले लोक अवेलेबल झाले पाहिजेत, म्हणून ही टीम स्थापन करण्यात आली. आता याच्यात पहा, इकडे पहा, या पेजवर MCQ दरवर्षी येतो. NDRF चे टीम कुठे आहे, हेडक्वार्टर कुठे आहे, काय कसं आहे, तर लक्षात ठेवा. NDRF चे कन्सिस्ट किती डिव्हिजन असतात NDRF मध्ये, 12 डिव्हिजन वर्किंग अक्रॉस कंट्री, पुऱ्या भारतामध्ये. आर्मी कोलॅबरेशन. आता तुम्हाला जर असं वाटते तुम्ही कोणत्याच पेपर देऊन डायरेक्ट NDRF मध्ये लागू नाही शकत, तर आर्मी मधील लोकांनाच NDRF मध्ये उचलतात. म्हणजे आर्मीत लोक असतील त्यातून काही लोक चूज करतात आणि ते कशात घेतात, NDRF मध्ये घेतात. मग लक्षात ठेवा, द फोर्स वर्क्स क्लोजली विथ द इंडियन आर्मी टू इन्हान्स इट्स ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड कव्हरेज. मग त्यातलेच लोक याच्यात घेतात आणि काम करायला लावतात. यांचं हेडक्वार्टर म्हणजे मेन सेंटर कुठे आहे, आता दिल्लीला हेडक्वार्टर आहे. पुऱ्या देशात फक्त 12 डिव्हिजन्स आहे. मग हे लोक कसे काय पोहोचतात, तर NDRF बाकीच्या लोकांचे बी सपोर्ट घेते. आता लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये जर समजा तुम्हाला काहीतरी गरज पडली तर महाराष्ट्रामध्ये NDRF कोणाचा सपोर्ट घेईल, तर SRPFचा. SRPF म्हणजे काय असते, तर स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. समजा हे पोलीस काहीतरी असे असतात जे रोज ड्युटीवर नाहीये, हे रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे की जर काही चुकून कुठं काही झालं तर हे कट्टे पाठवून दिले जातील. मग हे NDRF ची हेल्प करतात. लक्षात ठेवा, महाराष्ट्र NDRF ऑपरेट्स थ्रू. NDRF काम कोणाच्या मदतीने करते, SRPF. मग यांच्यातलेच लोक यांचं काम करतात. राहील का लक्षात. मग NDRF बद्दल या 2-4 गोष्टी आहे की ज्या लक्षात ठेवजा, की कधी सुरू झालं, त्यांचा फुल फॉर्म काय असतो, ह्या 2-4 गोष्टी लागतील. आता इथे हे चॅप्टर जवळपास संपलं होतं, पण त्यांची इच्छा झाली की नाही आम्हाला अजून याच्यात थोडासा कंटेंट टाकायचा आहे, आणि त्यांनी आणखीन 2-4 गोष्टी टाकल्या. त्या कोणत्या टाकल्या, फर्स्ट एड अँड इमर्जन्सी ऍक्शन. आता फर्स्ट एड म्हणजे, तर जेव्हा बी कोणाला काहीतरी लागते तर त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज आहे, पण त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या आधी तुम्ही त्याला जे काहीतरी प्रोव्हाइड करसान की बाळा तू जगला पाहिजे, त्याचं जे लागलेलं आहे ते तेवढं इम्पॅक्ट जास्त होऊ नये, म्हणून तुम्ही जे पहिली ऍक्शन घेसान त्याला फर्स्ट एड म्हणतात. आता फर्स्ट एड मध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, त्याला कसं उचलून नेतात, याच्यावर क्वेश्चन कधी आलाय तर नाहीये, पण आले तर लक्षात ठेवजा. मी फक्त चित्र दाखवून देतो, बाकीची तुमची इच्छा. एक असते जर लोकांना उचलून न्यायचंय, एखादा पडला त्याला उचलून कसं न्यायचं, एक अशी ही मेथड आहे क्रॅडल मेथड. एक कोणती आहे, कॅरिंग ऑन अ बॅग, आणि कोणता आहे, कॅरिंग ऑन अ 2 हँड्स. आता तुम्ही पाहून घ्या यातली कोणती मेथड कोणती येतं, पण त्याच्यातली मेथड लक्षात ठेवता, कारण ते चित्र देतील आणि म्हणतील सांगा कोणती मेथड कोणती आहे.
तर ते तुम्हाला माहित पाहिजे, तर लक्षात ठेवा. पहिली कोणती आहे? ग्राइडर. दिस इन्व्हॉल्व युझिंग क्लोथ्स ऑर ब्लँकेट टू कॅरी द व्हिक्टिम इन अ सेमी रिक्लाइन पोझिशन. मग ते ब्लँकेट गिंकेट काहीतरी घ्यायचं आणि त्याला काय करायचं, उचलून न्यायचं. नंतर कोणतं आहे? कॅरिंग ऑन अ बॅग. बॅग म्हणजे पाठीवर. दिस मेथड इज यूज व्हेन व्हिक्टिम इज अनेबल टू वॉक. व्हिक्टिमला चालताच येत नाही, ऑर इज टू वीक, तर तेव्हा त्याला काय करायचं, पाठीवर उचलून न्यायचं. मग त्याला कोणती मेथड म्हणतात? कॅरिंग ऑन अ बॅग. दिलंच नाही प्रॉपर, हीच वाटते ती. आता नंतर कॅरिंग ऑन अ टू हँड, दोन हातावर उचलून नेणे, म्हणजे यूज व्हेन द व्हिक्टिम इज कॉन्शियस, म्हणजे आहे, शुद्धीवर आहे, बट कॅन नॉट वॉक, पण तो चालू शकत नाही. व्हेन दे नीड टू बी मूव्ड क्विकली, पटकन त्याला लागतात. दिस मेथड इज इन्व्हॉल्व लिफ्टिंग द विक्टिम विथ बोथ हँड. मग दोन्ही हाताने विक्टिमला उचलायचं आणि घेऊन जायचं. मग या 2-3 मेथड आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, कोणताही विक्टिम म्हणजे जो ज्याला काहीतरी नुकसान झालंय त्याला उचलून नेऊ शकतात. याच्यावर क्वेश्चन तर काही आला नाही, फक्त जस्ट माहिती असावी म्हणून, ठीक आहे. आता फर्स्ट एड किट दरवर्षीचा फेमस टॉपिक, 2 किंवा 3 मार्क्ससाठी. फर्स्ट एड किट वर क्वेश्चन काय? व्हॉट इज फर्स्ट एड किट, व्हॉट आर द वस्तू इन्व्हॉल्व इन अ फर्स्ट एड किट, एवढ्याच गोष्टी येतात. काहीच नाही. फर्स्ट एड किट म्हणजे असा एक डब्बा असतो प्रत्येक ठिकाणी ठेवलेला, स्कूलमध्ये असतो, चांगले स्कूल असली ढंगाची, तर तुमच्या गाडीमध्ये असतो, याच्यामध्ये बघा त्या बसेसमध्ये असतो, जर बस ढंगाची असेल तर, मग त्यात फर्स्ट एड किट असतं. आता द फर्स्ट एड किट इज अ कलेक्शन ऑफ सप्लाईज अँड इक्विपमेंट यूज टू प्रोव्हाइड इनिशियल केअर फॉर इंजुरीज अँड मेडिकल इमर्जन्सी. म्हणून कोणाला लागलं किंवा मेडिकल इंजुरीज झाली तर त्याला इनिशियल हेल्पसाठी ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या एका डब्यात ठेवतात आणि त्या डब्याला म्हणतात फर्स्ट एड किट. आता फर्स्ट एड किट मध्ये काय काय असतं, हा क्वेश्चन मिनिमम 7 ते 8 वेळा आलाय की व्हॉट आर द नेसेसरी मटेरियल इन अ फर्स्ट एड किट. तर याच्यातले कम से कम 10 पाठ करा. किती पाठ करा? 10 पाठ करा. 10 कोणते पाहून घे, हे पहा. अर्धे तर तुमच्या लक्षात राहतात हे चित्र पाहून. पहिलं बँडेज, कोणाला लागलं तर बँडेज स्ट्रीप ऑफ डिफरंट साईज, मग अलग अलग साईजच्या बँडेज स्ट्रीप. नंतर बाउंड गेज, ते माहिती आहे गोल बांधतात त्याचं, ते वाला. नंतर काय? ट्रँग्युलर अँड सर्क्युलर बँडेज. नंतर काय? मेडिकेटेड कॉपन, तो नसे का तो नरम नरम वाला कापूस येतो त्यांच्या याच्यात वेगळा वाला, तो वाला. नंतर कोणता आहे? हँड ग्लोव्स. नंतर क्लीन अँड ड्राय क्लॉथ पीसेस, चांगले कोरडे आणि सुके सुके कपड्याचे हे. नंतर काय? साबण. नंतर अँटीसेप्टिक, जसं डेटॉल किंवा सॅव्हलॉन, ते टिंचर लावतात लागल्यावर, ते वाला अँटीसेप्टिक. नंतर काय? सेफ्टी पिन्स. नंतर ब्लेड्स, निडल म्हणजे सुया, बँडेड माहिती ना, ते लावतात, पट्टी लावतात छोटा लागली. नंतर टॉर्च पण लागते, ठीक आहे. नंतर कैची, थर्मामीटर आणि पेट्रोलियम जेली असते, ते लिक्विड लिक्विड सारखं असते. ते हे पाहिलं का आपण, डॉक्टर ते लावतो आधी, तस. हाँ तस लगते होंगे, वो बांधने के लिए बैंडेज लगता होगा, सब कुछ लगता है. तो इतनी सारी चीजें, टोटल 17 है. आपको कोई भी 10 याद रखनी है तो कोई भी 10 याद कर लो जो आपको सिंपल सिंपल लगे. बहुत मतलब ऐसे हो, अशा अशा गोष्टी आहे की जे ऑटोमॅटिक लक्षात राहतात. पण लक्षात ठेवा, IMP आहे, व्हॉट इज फर्स्ट एड किट अँड व्हॉट आर द मटेरियल यूज इन अ किंवा केप्ट इन अ फर्स्ट एड बॉक्स, राहील लक्षात. आता फर्स्ट एड किटची गरज काय आहे? समजा फर्स्ट एड किट नसली तर काय होईल? आता साधी सिंपल तुमचे स्कूल आहे, तुमच्या स्कूलमध्ये 2 लेकर धावत होते, एकमेकांना धडक झाली, दोघंही पडले आणि खूप लागलं, डोकं फुटलं एका जणाचं, एका जणाचं सगळं थोपकाळलं फुटलं. आता या लोकांना दवाखान्यात न्यायचंय, पण डायरेक्ट असं रगत निघताना दवाखान्यात नेसान का? मग त्यांना आधीच जर थोडंसं पुसपास केलं, काही करायचं असलं तर परवडते ना. जर तुम्ही तुमच्या खिशातला रुमाल काढला लावला त्या डोक्याला आणि तो रुमाल 15 दिवसचा धुतलेलाच नाहीये, झालं इन्फेक्शन, काय करसान? म्हणून तुम्हाला फर्स्ट एड किट लागते की त्याच्या सगळ्या वस्तू असतात अवेलेबल, म्हणून हे गरजेचं आहे. म्हणून व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड किट वर क्वेश्चन आला तर असेच क्वेश्चन विचारतील इकडचे तिकडचे, म्हणून कामाचेच आहे सगळे क्वेश्चन, हे वाचून जायचे, पाठ नाही करायचे. तर सेव्ह लाईफ, यांना लाईफ वाचू शकते. नंतर प्रिव्हेंट फर्दर हार्म, जो नुकसान शिल्लक होणार होतं ते काय होऊ शकते? कमी होऊ शकते. नंतर हेल्प द पर्सन हील, हेल्प म्हणजे त्याला हील होण्यासाठी, म्हणजे बेटर वाटण्यासाठी मदत होऊ शकते. नंतर ऑफर कम्फर्ट, फर्स्ट एड ऑल्सो इन्व्हॉल्व कीपिंग द पर्सनल काम, म्हणजे कसं आहे, एकदा तुम्हाला माहितीये का खूप जास्त लागलं आणि डोक्याला थोडीशी पट्टी लावली ना तर माणूस शांत राहतो. त्याला डायरेक्ट धरून तुम्ही दवाखान्यात नेलं, दवाखान्यात डॉक्टरच नाही, त्याला टेन्शन येतं. म्हणून थोडंसं काहीतरी लावलेलं असलं तरी कम्फर्ट वाटतं. अवॉइड मोर प्रॉब्लेम, मग आता याचा याचा अर्थ सारखाच आहे, म्हणून हे वाला पॉईंट लिहायचा नाही. नंतर कीप द पर्सन स्टेबल, आता ऑफर कम्फर्ट आणि हे दोन्ही पॉईंट कसे आहे? सेम. मग आता पॉईंट वाढवण्यासाठी ते वाढवले आहे मी ना. इन्शुअर द सेफ्टी, आता सेव्ह लाईफ
सेम पॉईंट आहे, बट 3 मार्गाला आला तर 6 पॉईंट लागतील की नाही, म्हणून ते एक्स्ट्रा पॉईंट मी तयार करून ठेवलेले आहे. तुम्हाला जसे आवडतील तसे यूज करा, काहीच नाही, सिंपल साध्या गोष्टी आहे. हे फक्त तुम्हाला आता लिहून घ्यायचे आहे आणि हे काही करून घरी वाचत राहायचे. हे वन टाइम म्हणजे असे नाही की एकदा पाठ करून घेतो नंतर टेन्शन नाही, हे रिपीट वाचा, हे ऑटोमॅटिक लक्षात राहतात. आणि समोरचे प्रॉपर लिहायचे, मागचे पॉईंट तसे तसे ठेवले चालतात. मागे थोडंसं मागे पुढे झालं, थोड्याशा सेम गोष्टी टाकल्या तरी काही फरक पडत नाही, मार्क्स याचे भेटतात. कारण हे चॅप्टर्स तसे आहे, विदाउट सायन्स वाले सायन्स पण चॅप्टर आहे. आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट केट इथं बी आहे, मग एक तर असा वाला क्वेश्चन येईल किंवा असा वाला येईल. जर मोठा क्वेश्चन आला तर असं लिहायचं, आणि जर डब्बा आला, काय आला, बॉक्स आला 6 मार्कासाठी किंवा 3 मार्क्ससाठीचा डब्बा आला, तर याच्यामध्ये यातले कोणतेही 6 पॉईंट काय करायचे, याच्यामध्ये भरून द्यायचे. याच्यामध्ये 6 भरले तरी तुमचे किती मार्क्स भेटून जातात तुम्हाला, 3. मग फर्स्ट एड वरचे जे क्वेश्चन पॉसिबल होते तेवढे आपण घेतले. इथं क्वेश्चन काय झाले फर्स्ट एड वरचे एंड. आता लास्ट एकच शॉर्ट नोट आहे, ती झाली की तुम्ही घरी, मी घरी, सगळे घरी, ते म्हणजे मॉक ड्रिल. मॉक ड्रिल म्हणजे काय, तुम्हाला बोर्डची एक्झाम आहे, ते तुमच्यासाठी डिझास्टर आहे. मग त्या डिझास्टरची तयारी तुमची झाली आहे की नाही आहे, तुम्ही किती प्रिपेअर्ड आहे हे कसं समजेल, त्यासाठी तुमच्या शाळेमध्ये प्रिलिम घेत आहे, म्हणजे प्रॅक्टिस टेस्ट. तर सेम जेव्हा डिझास्टरची तयारी आपली आहे की नाही हे चेक करण्यासाठी प्रॅक्टिस घेतात, त्या प्रॅक्टिसला आपण काय म्हणतो, मॉक ड्रिल. मग मॉक ड्रिल इज अ सिम्युलेटेड म्हणजे ऍक्च्युअल जसं असते तसंच, एक्झरसाइज म्हणजे प्रॅक्टिस, कंडक्टेड टू टेस्ट अँड इम्प्रूव्ह. हे कशासाठी कंडक्ट करतात, तर चेक करण्यासाठी आणि इम्प्रूव्ह करण्यासाठी. इम्प्रूव्ह द रेडीनेस म्हणजे आपण तयार आहे की नाही ते, अँड रिस्पॉन्स टू व्हेरियस डिझास्टर सिच्युएशन. मग तुम्ही त्या डिझास्टर सिच्युएशनला फेस करण्यासाठी तयार आहे की नाही हे चेक करण्यासाठी आणि स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी जे एक्झरसाइज घेतल्या जाते, प्रॅक्टिस घेतल्या जाते, त्याला काय म्हणतात, मॉक ड्रिल. म्हणजे तुमच्या स्कूलमध्ये आपण येऊ, सगळ्यांना सांगू की आग लागली खेळू, मग मी तिकडून येऊन म्हणेल आग लागली आणि सगळे लोक कसे रिस्पॉन्स करतात त्याला हे आपण पाहू. की सगळे लेकरं धावतात, एकमेकांना लोटतात की काय करतात. मग ते लेकरांना सांगल्या जाईल की असं धावत नसतात, या साईडने एवढे खाली जा, या साईडने एवढे खाली जा, लिफ्ट यूज नका करू, हे ते सांगणे. मग याला काय म्हणतात, प्रॅक्टिस. आणि त्या प्रॅक्टिसलाच काय म्हणतो आपण, मॉक ड्रिल. मग याच्यामध्ये असं तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायचं की भूकंप आला तर काय करसान, तर भूकंप आला तर हे लोक कसं काम करतील हे बी चेक होते, मुलं कसं रिस्पॉन्स करतील ते चेक होतं, की मुलांना असं सांगतील की असं हात ठेवून जा, का असं हात ठेवून जा, सर पे कुछ गिरे तो बच जाना चाहिए पहली बार तो, या फिर टेबल के नीचे जाओ, तो ये चीजें बतानी होगी तुम्ही हिंदी नो कानू पर. आता बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉक ड्रिल. मॉक ड्रिलचा उपयोग काय आहे, तर 3, 4, 6 उपयोग आहे, लक्षात ठेवा. इव्हॅल्युएट द रिस्पॉन्स टू डिझास्टर, की डिझास्टरला कसा रिस्पॉन्स येतो हे समजून सांगणारी एकच गोष्ट आहे, कोणती आहे, मॉक ड्रिल. टू ऍक्सेस हाऊ इफेक्टिव्हली इंडिव्हिज्युअल अँड टीम रिस्पॉन्ड टू अ डिझास्टर सिनेरिओ. डिझास्टर सिनेरिओला आपले लोक आणि कॉमन लोक कसे रिस्पॉन्ड करतात हे चेक करण्यासाठी मग काय करतात, मॉक ड्रिल करतात. दुसरी गोष्ट, इम्प्रूव्ह कोऑर्डिनेशन. आता कोण कुठनं जाईल, आता आग लागल्यावर जे टीम येते विझवणारी, त्यांच्यापैकी 2-4 लोक जे असतात ते पक्के असतात की त्यांनी उतरल्याबरोबर पाईप घेऊन वर चढायचं आहे. 4 लोकांचं फिक्स असतं की तुम्ही शिड्या लावायच्या आहे, मग ते ऑलरेडी तयार आहे. आता ते लोक नवीन आहे आणि त्यांनी प्रॅक्टिसच नाही केली, आले आणि सगळेजण पाईपाकडे धावले. मग त्याला माहित पडलं की अरे दुसऱ्या मधल्या आग लागल्या आणि शिड्या तर वरच राहिल्या. मग 2 लोक आणायला गेले, मग वापिस आले आणि मग समजलं की अरे नळाचे पाईप चालूच नाही गेले. मग ते लोक तू वरचे जाऊन खाक होतील. मग त्या लोकांमध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे की तू हे काम कर, मी हे काम करतो, पटापट. मग हे कोऑर्डिनेशन तयार होण्यासाठी काय करतात, प्रॅक्टिस घेतात. मग हेच गोष्ट आहे की द स्ट्रेंथन द टीमवर्क अँड कोऑपरेशन बिटवीन द डिफरंट डिपार्टमेंट अँड एजन्सीज इन्व्हॉल्व इन द डिझास्टर कंट्रोल. सोबतच एकच डिपार्टमेंट नाही तर बाकी डिपार्टमेंटमध्ये बी कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, त्यासाठी घेतात. नंतर आयडेंटिफाय ओन ॲबिलिटीज, आपण किती ॲबिलिटीनं काम करू शकतो हे पाहण्यासाठी बी काय करतात, मॉक ड्रिल घेतात. जसे आपण पेपर का घेतोय, तेच स्वतःची ॲबिलिटी ओळखण्यासाठी. आता हे झाले 3, त्याच्या बाद 3 बघा. पहिलं इम्प्रूव्ह क्विक रिस्पॉन्स, तर जितक्या लवकर रिस्पॉन्स दिला जाईल तो स्पीड वाढवण्यासाठी पण काय करतात, मॉक ड्रिल घेतात. नंतर चेक कॉम्पिटन्सी ऑफ प्लॅन ऍक्शन, जे आपण ऍक्शन ऑलरेडी प्लॅन करून ठेवले आहे की तू असं करतो, तू असं करतो, तू असं करतो, हे सगळा जो प्लॅन तयार झालाय तो ऍक्च्युअल मध्ये वर्क करतो की नाही हे पाहण्यासाठी पण काय करणार, तो चेक करण्यासाठी आपण काय करतो, मॉक ड्रिल घेतो. टू व्हेरीफाय द प्लॅन ऍक्शन ऑफ डिझास्टर रिस्पॉन्स. मग डिझास्टर रिस्पॉन्ससाठी जो आपण प्लॅन बनवलाय तो काम करतो की नाही त्यासाठी. नंतर हे फोटो चुकून घेतले मी, असेच टाकले याच्यात. आयडेंटिफाय द पॉसिबल एरर अँड द रिस्क, आणि आपण ते जेव्हा ऍक्शन घेऊ तेव्हा आपल्यामुळे कोणकोणत्या चुका होऊ शकतात किंवा कसली रिस्क आहे हे चेक करण्यासाठी पण काय होते, काय येतात, मॉक ड्रिल घेतात. मग मॉक ड्रिल म्हणजे सारखी प्रॅक्टिस टेस्ट, डेफिनेशन आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह लर्न करून घ्यायचे. कारण तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते की व्हॉट इज मीन बाय मॉक ड्रिल, राईट अ शॉर्ट नोट. तर डेफिनेशन लिहायची, त्याचे ऑब्जेक्टिव्ह लिहायचे, झालं शॉर्ट नोट खलास.
ते शॉर्ट नोट आहे. हे शेवटची गोष्ट आहे ज्याला पाठ करण्याची गरज नाहीये, पण याच्यातला हा नंबर लक्षात ठेवजा की डू नॉट मेक चोज अँड पुश इच अदर व्हाईल युझिंग स्टेअरकेस इन द स्कूल. शाळेमध्ये लोटालाटी करू नका. रिमाइंड इम्पॉर्टंट हेल्पलाईन नंबर जे तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात, की पोलीस लोकांना फोन लावण्यासाठी 100 दबाव, फायर फायटिंग फोर्सेस अग्निशामक दलाला कॉल करण्यासाठी 101 हे नंबर लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये आले होते. डिझास्टर कंट्रोल युनिट 108, अँब्युलन्स 102. हाऊ टू ट्रॅफिक लुक लाईक, बाकीचे काही ठिकाणी नंबर गिंबर दिलेले नाही, बाकीचे काही कामाचे नाही. इथं हे चॅप्टर मधलं जेवढंही होतं ते संपलं. बट या चॅप्टर मध्ये बरेचसे मोठे क्वेश्चन आहे आणि हे क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात, म्हणून तयारीला लागा. जेवढं मॅक्झिमम तयारी करसान तेवढं बेटर होईल, नाही तर हाल होतील. म्हणून आताच सांगतो सगळे क्वेश्चन करायचे, जेवढे असतील नसतील तेवढे. या क्वेश्चन चॅप्टर मधले जेवढे आयएमपी होते मी तुम्हाला तेवढे सांगितले. बट याच्यावर एक आणखीन व्हिडिओ येईल की ज्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की कोणते क्वेश्चन आधी येऊन गेले आणि कोणते येऊ शकतात, म्हणून तेही पाहून घ्या. बट आताच मी सांगितलेले आयएमपी क्वेश्चन करणं लावा आणि बाकीचे वन शॉट व्हिडिओ येतील लवकर लवकर, फक्त बघा. चलो बाय.